लेट स्टार्ट. सुरू करू. हो. ओके, माझा आवाज येतो ना? हो, आवाज येतोय. ओके. नमस्कार, मी सोनाली. सगळ्यात प्रथम तर आपल्या BM टीमचे खूप खूप आभार. रोज आपल्यासाठी एवढ्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करतायत. आणि आता मी माझ्याबद्दल आधी थोडं सांगते. मी आधी पुण्यात होते 7 वर्ष, नंतर जवळजवळ गेली 9 वर्ष मी बँगलोरमध्ये ॲज अ फ्रीलान्सिंग इंटिरियर डिझायनर म्हणून काम करते. आणि जवळजवळ गेली 1.5-2 वर्ष मी पेंटिंग्स आणि स्केचिंगमध्ये काही केले आणि मी आर्ट वर्कशॉप सुद्धा घेते. तर फार काही सांगत नाही त्याबद्दल. आतल्या मेन टॉपिककडे वळूया आपण. तर हे अशा प्रकारचं जे वर्कशॉप्स मी घेते तर ते पेंटिंग्स, स्केचिंग, डिकोपाज मेनली क्राफ्टमध्ये माझा फेवरेट टॉपिक आहे. तर त्याबद्दल घेते. आता डिकोपाज तुमच्यापैकी म्हणजे आता बँगलोरमध्ये जे खूप वर्ष राहतात त्यांना कदाचित माहिती असेल, कारण असं म्हणतात की जो 90% बँगलोरियन्सना डिकोपाज काय हा प्रकार माहिती आहे. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगते. डिकोपाज म्हणजे सिंपल वर्डमध्ये कुठलाही ऑब्जेक्ट डेकोरेट करायचा विथ पेपर. कुठलाही पेपर म्हणजे कुठलाही पेपर नाही, तर कुठला पेपर वापरायचा ते मी आता सांगते. त्याच्यानंतर पर्पज काय. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडती अशी गोष्ट की आपण खूप साऱ्या गोष्टी अपसायकल करू शकतो आपल्या घरातल्या ज्या वेस्ट थिंग असतात. रिकाम्या बॉटल्स आहेत, जॅमच्या किंवा पिकलच्या जार्स असतात, सॉसच्या बॉटल असतात किंवा अजून कुठल्या वाईन बॉटल्स असतील किंवा प्लास्टिक कंटेनर, इव्हन आपले मिल्की मिस्टचे वगैरे कर्डचे जे अर्धा लिटर 1 लिटरचे बकेट्स मिळतात किंवा आईस्क्रीमचे कंटेनर असतात, तुम्ही ते सुद्धा प्लांटर बॉक्समध्ये कन्वर्ट करू शकता. किंवा इव्हन मी माझ्या घरातलं काही फर्निचर म्हणजे जुने काही टेबल्स पण ज्या मी अगदी OLX वर विकून टाकणार होतो नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर, पण मी ते पण डिकोपाज केलेत आणि आम्ही आता ते परत यूज करतोय. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. लेदर बॅग्स करू शकता. मी पुढे फोटोजमध्ये दाखवते. लेदर बॅग्स आहेत, फॅब्रिक बॅग्स आहेत, बॉटल्स आहेत, प्लास्टिक कंटेनर आहेत, मेटलचे केटल्स आहेत. मेटलचे तुम्ही कुठल्याही कंटेनरवर करू शकता. त्यानंतर वुडनच्या भरपूर गोष्टी आहेत. मेन म्हणजे जर तुम्हाला स्वतःची नेमप्लेट बनवायची असेल, डोअरवरची डोअर प्लेट, वेलकम बोर्ड किंवा कोस्टर जे असतील, तर मार्केटमध्ये म्हणजे अगदीच म्हणजे आता तुम्हाला गिफ्ट द्यायचं झालं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की जुनी गोष्टी अपसायकल करून देण्यापेक्षा नवीन काहीतरी द्यावं, तर मार्केटमध्ये असे भरपूर सारे बेस मिळतात. म्हणजे आता हे MDFचं एक कोस्टरचा बेस आहे. तर ज्वेलरी बॉक्स मिळतात किंवा फोटो फ्रेम मिळतात MDFच्या वुडनच्या, तर तुम्ही त्याला डिकोपाज करू शकता आणि ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यानंतर टाइप्स ऑफ डिकोपाज. आता कुठले टाइप्स आहेत हे मी दाखवते आणि मटेरियल तर मी डेमो करताना पण दाखवते आणि आधी पण दाखवते आणि डेमो तर आपण करणार आहे. नंतर टाइप्स. ओके, आधी मटेरियल बद्दल सांगते. पेपर. आता पेपर 3 प्रकारचे पेपर मिळतात मार्केटमध्ये डिकोपाज करण्यासाठी कुठली वस्तू. तर सगळ्यात पहिला जो आहे डिकोपाज नॅपकिन किंवा डिकोपाज टिश्यू ज्याला म्हणतात. हा सगळ्यात जास्त यूज होणारा पेपर आहे. सगळ्यात स्वस्त असतो म्हणजे अगदी 10 रुपयापासून ते मॅक्सिमम 40-45 रुपयापर्यंत हे नॅपकिन्स मिळतात. मी दाखवते एक सॅम्पल. म्हणजे आपले टिश्यू पेपर जो असतो नॉर्मल तोच असतो, फक्त प्रिंटेड असतो डिझाईन. हा असा दिसतोय. तर मोस्टली हा यूज केला जातो बऱ्याचशा आयटमसाठी, स्पेशली बॉटल्स किंवा जे कंटेनर असतात जिथे कर्वी सरफेस असतो, राऊंड सरफेस असतो त्यासाठी. त्यानंतर डिकोपाज पेपर एक असतो, तर तो युजली आपल्या जे A4 शीट असतात या साईजमध्ये येतो. एका साईडला ब्लँक असतो, एका साईडला प्रिंटेड असतो तो. पण हा शक्यतो आपण फ्लॅट सरफेस जो असतो एखादा, लाईक वुडन ट्रे असेल किंवा मेटल बॉक्स किंवा वुडन टेबल, वुडनचा कुठलाही जो फ्लॅट सरफेस असेल त्याच्यासाठी वापरला जातो. कारण हा युजली थिक असतो. एक तर हा कॉस्टली पण असतो. कॉस्ट त्याची 100 रुपयापासून पुढे असते. 100, 150, 180 ॲज पर क्वालिटी कॉस्ट त्याची वाढत जाते. पण याचा फारसा उपयोग फक्त फ्लॅट सरफेससाठी केला जातो. कारण जर का तुम्ही कर्वी सरफेसवर हा पेपर लावला तर लगेच लक्षात येईल की तुम्ही पेपर चिटकवलाय. म्हणजे अगदी ते स्टिकर लावल्यासारखी त्याची ती एज दिसून येईल. म्हणून हा शक्यतो आपण बॉटल किंवा कुठल्याही कर्वी सरफेससाठी वापरत नाही. त्यानंतर शेवटचा जो टाईप आहे राईस पेपर. तर राईस पेपर हा याचा साईज ह्या डिकोपाज जो पेपर आहे दुसरा जो मी आता सांगितला त्याच्यापेक्षाही मोठा साईज असतो आणि तो अजून जास्त कॉस्टली असतो. म्हणजे अगदी 400, 400, 450च्या घरात प्राइस जाते.
एवढी शक्यतो घ्यायची गरज नाहीये. म्हणजे अगदीच तुम्हाला जर एखादं तुमचं एखादा टेबल असेल किंवा वॉर्डरोब कपाट असेल, तर त्याला जर करायचं असेल आणि तुम्हाला अगदीच चांगला लुक द्यायचा असेल, तर तुम्ही नक्की त्यासाठी जाऊ शकता. पण मग त्याचा अगेन अशी सेम थिंग की थिकनेस जास्त असेल, त्यामुळे फ्लॅट सरफेसवर फक्त तो चांगला दिसतो. त्यानंतर नेक्स्ट थिंग आहे ग्लूज आणि मीडियम्स. आता हा पेपर ज्यावेळेस आपण चिटकवतो कुठल्याही सरफेसवर, तर त्यासाठी जो ग्लू मिळतो किंवा मीडियम्स मिळतात वेगवेगळे इफेक्ट देण्यासाठी. तर एक असतं की नॉर्मल मोडपॉज असतो. त्याच्यामध्ये पण म्हणजे जवळजवळ 16 ते 17 व्हरायटीजचे मोडपॉज मिळतात मार्केटमध्ये. दिसायला ते अगदी हे दिसतंय कपिल, हे दिसतंय? हॅलो, हॅलो. हा दिसतंय? हो, दिसतंय हा, दिसतंय. तर अशा प्रकारच्या बॉटलमध्ये मिळतात. तर यात 2 टाईप आहेत. हे मेनली जे मोस्टली यूज केले जातात. एक आहे हा ग्लॉसी फिनिश, एक आहे मॅट फिनिश. त्यामध्ये अजून व्हरायटी असतात जे मी आपण आता डेमो करताना वापरते. हे जे आहे हे फॅब्रिकसाठी वापरलं जातं. तर आता बरेच जण हा प्रश्न विचारतात की ज्यावेळेस तुम्ही ते बघता ते फेविकॉल सारखंच दिसत की आम्ही फेविकॉल वापरलं तर चालेल का? तर वापरायला काही हरकत नाही. ॲज अ ग्लू म्हणूनच काम करतं, पण ह्याचे बरेचसे ॲडव्हान्टेज असतात. जेव्हा तुम्ही हे बघता याच्यावर लिहिलेलं असतं की ॲज अ ग्लू, सीलर आणि फिनिशर म्हणून काम करतं. म्हणजे जेव्हा तुम्ही हा पेपर तुमच्या ऑब्जेक्टवर चिटकवता, तर ॲज अ ग्लू म्हणजे चिटकवण्याचं तर काम करतोच. सीलर म्हणजे त्याच्या ज्या एजेस असतात त्या सील होतात आणि फिनिशर म्हणजे जो टॉप कोट आपण वरून एक टॉप कोट देतो त्या ग्लूचा, तर तो प्रोटेक्ट करतो त्या पेपरला, जो कोणता तुम्ही पेपर वापरतो त्यासाठी. तर म्हणून फेविकॉल, नॉर्मल फेविकॉलमध्ये पण बरेच प्रकार असतात. MR असतं, SH असतं, कार्पेंटर वगैरे वेगवेगळे वापरतात. तर त्यापेक्षा म्हणजे आता साध्या आर्ट अँड क्राफ्टसाठी आपण घरी असतं MR हा प्रकार असतो. तर त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला वापरायचं असेल डिकोपाससाठी तर काही हरकत नाही. पण एकदा तुम्ही मोडपॉज वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की क्वालिटीमध्ये बराच फरक पडतो. हे जरा कॉस्टली असतं मोडपॉज, पण बेटर आहे ऑलवेज यूज. परत यानंतर एक अजून एक प्रकार याच्यामध्ये येतो की डिश वॉशर सेफ. म्हणजे जर तुम्ही क्रोकरीसाठी जर किचन मधल्या यूज करणार असेल, तुमच्या रेग्युलर यूज मधल्या ग्लासेस असो, कप्स असो किंवा प्लेट्स असो, प्लेट्सला मोस्टली यूज केलं जातं. तर ते आपण बाकीचे आयटम जे शोपीसेस असते ते तर काही आपण नेहमी धुत नाही. त्यासाठी तुम्ही नॉर्मल मोडपॉज वापरू शकता. पण क्रोकरीसाठी जे वेगळं एक मिळतं डिशवॉशर सेफ म्हणून, ते फॅब्रिकसाठी वेगळा मिळतो. फॅब्रिकसाठी हा असा आता फॅब्रिकमध्ये पण मेन असं होतं की ज्यावेळेस तुम्ही पेपर, नॉर्मल पेपर एखाद्या फॅब्रिकवर डिकोपाज करून लावणार असेल, एखाद्या कॅनव्हास बॅगवर किंवा फॅब्रिकच्या पिशवीवर, तर तुम्ही हे वापरू शकता. पण जर तुम्ही फॅब्रिक म्हणजे एखादं कापडच तुम्ही जर कट करून दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टवर चिटकवायचं असेल तुम्हाला, म्हणजे मी केलेलं एक टेबल दाखवेन मी तुम्हाला, तर त्यासाठी मात्र हे वापरायला लागेल तुम्हाला फॅब्रिक मोडपॉज. म्हणजे जर जर फॅब्रिकवर पेपर लावायचा असेल तर तुम्ही नॉर्मल मोडपॉज वापरू शकता. पण फॅब्रिक तुम्हाला दुसऱ्या टेबलवर किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टवर चिटकवायचं असेल, मुळात डिकोपाजचा अर्थच तोय की पेपर चिटकवणे. तर कुठलाही म्हणजे जर तुम्हाला फॅब्रिक चिटकवायचं असेल तर हा वापरायला लागेल. त्यानंतर डिशवॉशर सेफ हा मी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर अजून एक आहे की शेवटचा फोटो ट्रान्सफर मीडियम. मी फोटो दाखवते तुम्हाला. माझ्याकडे एक बॉटल केलेले आहेत काही. फोटो ट्रान्सफर मीडियम म्हणजे बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की बॉटल्सवर आपण जे फोटो घेतो तर ते प्रिंट केलेले असतात. तर ते हे हा जो प्रकार आहे फोटो ट्रान्सफर मीडियम, याच्यामध्ये या ग्लूने ते फोटो तुम्हाला चिटकवता येतात. पण मग ते त्याच्या पेपर काढला जातो पूर्ण आणि फक्त जी प्रिंट असते फोटोवरची ती बॉटलवर किंवा जो कुठला ऑब्जेक्ट असेल, बरणी असेल किंवा इवन बॉक्स असेल किंवा तुम्ही डायरेक्ट फ्लॅट फोटो फ्रेमवर पण तुम्ही तो प्रिंट करू शकता. तर हे झालं ग्लू बद्दल. त्यानंतर हे बाकीचे जे आहेत सगळे मटेरियल हे मी आता डेमो करताना दाखवते. पहिला जो आहे चॉक पेंट. आता माझ्याकडे मोठा कंटेनर आहे हा चॉक पेंटचा असा. याच्यामध्ये छोट्या बॉटल्स पण मिळतात. म्हणजे आता मला वर्कशॉपसाठी जास्त क्वांटिटी लागते म्हणून मी मोठा आणते. तर हा लिटिल बर्डी ब्रँडचा आहे. याच्यामध्ये पण आयक्राफ्ट आहे, बरेच अजून 3-4 ब्रँड आहेत. मी तुम्हाला नंतर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी सांगेल तुम्हाला हे सगळं कुठे मिळतं आणि कुठल्या ब्रँडचं वापरायचं ते. तर शिवाय याच्यामध्ये आता हा व्हाईट कलर आहे, स्नो व्हाईट. तर हा व्हाईट का वापरायचा हे पण सांगते मी. एक
ठीक आहे, माझ्याकडे दुसरा पण एक कलर होता. तर याच्यामध्ये पण आपल्या नॉर्मल अॅक्रेलिक पेंट मध्ये जसे सगळे कलर मिळतात, रेड, येलो, ब्लू, ऑरेंज, ग्रीन, तशी याच्यामध्ये पण भरपूर शेड्स मिळतात. तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. पण अदर पार्टला ज्यावेळेस म्हणजे एकदा तुमचं डिकोपाज झालं करून आणि रिमेनिंग पार्टला ज्यावेळेस तुम्हाला पेंट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कलरवाला चॉक पेंट वापरू शकता. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे, नॉर्मल हे जे मार्केटमध्ये नॉर्मल अॅक्रेलिक पेंट मिळतात हे तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. किंवा हे याच्यामध्ये जर तुम्हाला शेड्स बनवायचे असतील तर मग हा व्हाईट बेस असतो, याच्यामध्ये मिक्स करूनही तुम्ही वापरू शकता. आता हा का वापरायचा मी सांगते. हा कशासाठी, आधी बेस म्हणून कुठलाही ऑब्जेक्ट असेल तुमचा, ग्लासचा, मेटलचा, प्लास्टिकचा, कुठलाही, तर ऍज अ बेस म्हणून हा जो पेपर असतो डिकोपाज नॅपकिन आपण ज्यावेळेस वापरतो तर याच्यामध्ये परत 2 प्रकार मिळतात, 2 प्लाय, 3 प्लाय. आता किचन मध्ये जे टिश्यू पेपर वापरत असेल त्यांना माहिती असेल की 2 प्लाय, 3 प्लाय म्हणजे काय. 2 प्लाय म्हणजे ज्याच्या पेपरला 2 लेअर असतात, 3 प्लायला 3 लेअर असतात. तर शक्यतो 2 प्लाय जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल तर तो घेऊ नका, क्वालिटी चांगली नसते. 3 प्लाय इज ऑलवेज बेटर, चांगली क्वालिटी असते. आणि अगदी 10 रुपयाचं पण मी म्हटलं की मिळतात हे टिश्यू, ते पण नका घेऊ. साधारण 30-35 पासून जे असतात पुढे चांगल्या क्वालिटीचे असतात. आता हा एक लेयर निघाला या पेपरचा आणि हा दुसरा लेयर, असे 3 वेगवेगळे लेयर. आणि हा माझा फायनल लेयर आहे, हा आपण चिटकवणार आहे या बॉटलवर आता. तर ज्यावेळेस मी अजून एक बॉटल आहे इथे, जर मी हा असा या विदाउट एनी बेस कलर जर मी याच्यावर चिटकवला तर तो तेवढा इफेक्टिव्ह दिसणार नाही. याचा जो ऑलरेडी त्याचा बॅकग्राऊंड ब्लॅक आहे त्या पेपरचा, त्याच्यावरचं डिझाईन अजूनच काळपट दिसेल. तर कुठलाही तुमच्या असं तर याचं तर बॅकग्राऊंड ब्लॅक आहे, पण कुठलाही असो, इव्हन व्हाईट बॅकग्राऊंडचा असू द्या किंवा कुठल्याही कलरचा असू द्या पेपर, जेव्हा तुम्ही आता दिसते तर याच्यावर जास्त उठून दिसतंय ते डिझाईन. सो त्याच्यासाठी आधी तुम्हाला इथं बेस म्हणून चॉक पेंट, व्हाईट चॉक पेंट लावायला लागेल. तर आता चॉक पेंटच का, अॅक्रेलिक पेंट का नाही. खूप जण विचारतात की आम्ही, माझी एक मैत्रीण आहे तिने केलं पण अॅक्रेलिक पेंटनी, पण फरक काय, अॅक्रेलिक पेंट आणि हा सुद्धा अॅक्रेलिक पेंट आहे पण हा चॉक अॅक्रेलिक पेंट आहे. ह्याचा यात मेन फरक असा आहे की ह्याचं जे टेक्स्चर आहे हा मॅट फिनिश आहे, हा थोडासा रफ टेक्स्चर असतो. ज्यावेळेस तुम्ही कोट द्याल याचा बॉटलवर किंवा कुठल्या ऑब्जेक्टवर त्यावेळेस दिसून येतं. तर हे बिकॉज ऑफ दिस रफ टेक्स्चर, याच्या ज्यावेळेस आपण याच्यावर ग्लू लावतो आणि नंतर पेपर चिटकवतो त्याच्यामध्ये तो पेपर जास्त चांगला होल्ड केला जातो, ग्लू जास्त चांगला पकडला जातो. म्हणून हे आपल्याला रफ टेक्स्चर पाहिजे, म्हणून आपण हा चॉक पेंट वापरायचा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे जेसो, तर ते वर्क करतं ऍज अ प्रायमर म्हणून. तर हे असं मिळतं. तर यात पण 2 कलर मिळतात, एक ब्लॅक असतो एक व्हाईट असतो. आपल्याला शक्यतो व्हाईट लागतो कारण आपण ऍज अ प्रायमर म्हणून वापरतो. आता प्रायमर तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा भिंतीला वगैरे पेंट करतात हे पेंटर लोक आधी प्रायमर देतात, बेस कोट, आणि त्याच्यानंतर मग जो तुमचा पेंट असेल तो देतात. तर याचा उपयोग काय, ज्यावेळेस मी बॉटलवर किंवा शक्यतो बॉटलवर आपण प्रायमर देत नाही बॉटल, कारण हा एकदम सुपर स्मूथ सरफेस असतो. याच्यामध्ये कुठलाही पेंट तुम्ही याच्यावर लावला तो काही ऍब्सॉर्ब होणार नाहीये, त्याच्यामुळे याला प्रायमर लावायची गरज नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही असा एखादा वुडन बेस असेल, MDFचा बेस असेल, हे पोरस असतं म्हणजे सच्छिद्र आपण जे म्हणतो, किंवा कुठला तुमचं टेराकोटाचा एखादा पॉट असेल किंवा कुंडी असेल किंवा अजून कुठला, इव्हन मेटलसाठी पण प्रायमरची खूप आवश्यकता आहे. मेटलसाठी म्हणजे इव्हन फॅब्रिकसाठी तर आहेच, म्हणजे फॅब्रिकला पण म्हणजे बरेच पोर्स असतात. तर ते मेनली आधी क्लोज करण्यासाठी जेसो वापरायचा, म्हणजे ऍज अ प्रायमर एक कोट जेसोचा, आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट कोट आपण देणार आहोत चॉक पेंटचा. फक्त प्लास्टिक आणि बॉटलसाठी जेसो वापरायची गरज नाहीये. म्हणजे काही ठिकाणी क्लासेस घेतात डिकोपाजचे किंवा वर्कशॉप घेतात, तिथं त्यांना वापरायला दिले जातात, पण खरंच काही गरज नसते कारण हा एवढा स्मूथ सरफेस असतो तर याला प्रायमरची काही गरज नाहीये. फक्त 2 कोट आपण चॉक पेंटचे देणार आहे ते इनफ आहे. तर 2 कोट का द्यायचे, एक कोट जेव्हा आपण देतो तो इनफ नसतो, आपल्याला हा पूर्ण व्हाईट सरफेस पाहिजे, इव्हनली व्हाईट पाहिजे, म्हणून 2 कोट. जर तुम्हाला वाटलं की नाही मला अजूनही म्हणजे थोडीशी काळपट दिसते याच्यामधून बॉटल किंवा अजून थोडे कुठे पॅचेस राहिले, तुम्ही 3 कोटही देऊ शकता ऍज पर युअर चॉईस. म्हणजे एकदम पूर्ण व्हाईट दिसायला पाहिजे. आता या 2 मध्ये तुम्हाला फरक दिसतोय. त्याच्यानंतर आहे स्पंज.
फ्लॅट ब्रश, अक्रायलिक पेंट आणि वॉटर आणि वॉर्निश. आता स्पंज का वापरायचं मी सांगते तुम्हाला. तर नॉर्मल कुठलाही स्पंज हा कशासाठी वापरायचा, तर हा जो चॉक पेंट आहे मी दाखवेन तुम्हाला कसं लावणार आहे मी. तर हा ज्यावेळेस आपण बॉटलवर लावतो, जर हा तुम्ही ब्रशनी लावला कोणत्याही ब्रशनी तर त्याचे स्ट्रोक्स दिसतील. आपल्याला ते नकोय, आपल्याला इव्हन सरफेस पाहिजे, म्हणून हा नेहमी स्पंजनी लावायचा. आता मार्केटमध्ये जर तुम्ही गेला डॅबिंग स्पंज म्हणून विचारलं तर हे अशा प्रकारचे स्पंज मिळतील, पण याच्यासाठी पैसे घालवायची काही गरज नाहीये. हे असे नॉर्मल स्पंज तुम्हाला कुठेही जवळपासचे जे कुशन वर्कचे किंवा सोफा मेकिंगचे असतील तुमच्या घराजवळ शॉप, तर तिथे भरपूर बाहेर पडलेले मिळतील, हे फ्री मध्ये मिळतील तुम्हाला अगदी. तर हे वापरा. याच्या पैसे मुळात याचा होतं काय, हे अक्रायलिक पेंट जे नॉर्मल असतात त्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हे वॉशेबल आहे, म्हणजे धुतले तरी अक्रायलिक पेंट जाऊ शकते, म्हणजे हा असाच सॉफ्ट राहील. पण चॉक पेंटचं होतं काय, आता याच्याने मी चॉक पेंट एकदा वापरलं, पण हा इतका हार्ड बनतो, आता याची पण दिसेल तुम्हाला दुसरी साईड, इतकी हार्ड बनते ह्या चॉक पेंटनी की तुम्हाला तो परत वापरताच येत नाही. त्यामुळे याच्यासाठी पैसे घालवायची काहीच गरज नाहीये. तुम्ही नॉर्मल कुठलाही स्पंज वापरायचा. तर स्पंजनी आधी हा आपण कोट देणार आहे, त्याच्यानंतर फ्लॅट ब्रश आणि स्मॉल राऊंड ब्रश. फ्लॅट ब्रश आपल्याला लागणार आहे ग्लू अप्लाय करण्यासाठी आणि स्मॉल राऊंड ब्रश लागणार आहे आपल्याला पेपर कट करण्यासाठी. आता ब्रशने पेपर कसा कट करायचा हे पण मी तुम्हाला दाखवते. सॉरी. अक्रायलिक पेंट, वॉर्निश हे सगळ्यात शेवटी आपलं ज्यावेळेस कम्प्लीट होईल ही बॉटल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही करत असाल तर वॉर्निश हा खूप इम्पॉर्टंट थिंग आहे की तुमचं ऑब्जेक्ट युजली तुम्हाला माहिती असेल की जे कोणी पेंटिंग वगैरे करत असेल तुमच्यातले की सॉरी की पेंटिंग कम्प्लीट झाल्यानंतर आपण एक वॉर्निशचा लेअर देतो का, तर ते कलर प्रोटेक्ट करण्यासाठी. तर सेम थिंग हिअर, आपण ज्यावेळेस हा डिकोपाज पेपर याच्यावर लावतो तर मोडपॉजचा म्हणजे जो ग्लू आहे त्याचा एक कोट देतोच, त्याच्यामुळे तो प्रोटेक्ट होतोच. पण जिथे मी पेपर लावलेला आहे तेवढ्याच पार्टवर मी मोडपॉज लावत असते. त्यामुळे पण मग बाकीचा जो पार्ट आहे, जो जिथे माझा चॉक पेंट आहे किंवा जिथे माझा अक्रायलिक पेंट आहे नंतर वरून देणारा सॉरी, तो प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक लागेल. त्यासाठी आपण वॉर्निश वापरतो. तर कुठलं वापरायचं ते मी डेमो मध्ये दाखवेन आता. आणि थोडस पाणी. तर आपण सुरू करूया. आधी मी तुम्हाला दाखवते की मी ओके टाइप्स ऑफ डिकोपाज सॉरी तर यातला सगळ्यात जो पहिला प्रकार आहे बेसिक डिकोपाज, हा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हर्स डिकोपाज. हे कसे दिसतात ह्याचे फोटोज पण मी दाखवते. थ्रेडेड डिकोपाज, इमेज ट्रान्सफर किंवा फोटो ट्रान्सफर आणि व्हॉल्यूम डिकोपाज. तर हे आता हे जे सगळे ऑब्जेक्ट दिसतंय तुम्हाला इथे, बॉटल्स आहेत, एक जॅमच्या 2-3 बॉटल्स आहेत, त्याच्यानंतर एक कुंडी आहे, ती प्लास्टिकची कुंडी होती, त्यानंतर काही कोस्टर्स आहेत की जे आधी असे होते. त्याच्यावर सगळ्यावर बेसिक डिकोपाज केलेलं आहे. म्हणजे हा डिकोपाज पेपरने ते ग्लू केलेले आहेत आधी चॉक पेन देऊन, आणि त्याच्यानंतर मला म्हणजे जसं तुम्हाला म्हणजे ते चांगलं वाटेल मग तुम्ही त्याला थ्रेड लावा, अक्रेलिक पेंट पेंट करा, किंवा मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात डेकोरेटिव्ह ह्याची प्लास्टिकची किंवा कापडाची फुलं असतात, कागदाची पण असतात, किंवा बीड्स मिळतात. आता तुम्हाला जेवढं जास्त, आता मला तसं फारसं आवडत नाही, मला ते सिंपल ठेवायला आवडतात म्हणून मी फार डेकोरेशन करत नाही बॉटल्सला. पण जर तुम्हाला आवडत असेल तर मार्केटचे जे कुठले क्राफ्ट शॉप्स असतील बरेचसे आयटम मिळतात, तर तुम्ही त्याच्याने अजून म्हणजे एकदा तुमची बॉटल डिकोपाज झाली किंवा कुठलीही वस्तू जार असेल किंवा कुंडी असेल किंवा अजून काही, तर तुम्ही त्याच्यावर स्पेशली जे ज्वेलरी बॉक्स असतात तर त्याच्यावर असे बाकीच्या वस्तू छान दिसतात. आता हे झाले बेसिक डिकोपाज. त्याच्यानंतर हा आहे एक रिव्हर्स डिकोपाजचा प्रकार. तर हा शक्यतो आपले किचन मधल्या प्लेट्स आहेत, म्हणजे हा बेसिक डिकोपाज आपण ह्या अशा कुठले, आता हा जो कलरचा आहे याच्यावर मी रिव्हर्स डिकोपाज करत नाही, कारण मी करू शकत नाही, कारण हा पेपर उलटा लावला जातो याच्यामध्ये रिव्हर्स डिकोपाज मध्ये. त्याच्यावर जो उलटा पेपर लावला तो दिसणार नाही. तर शक्यतो जी कलरलेस बॉटल असेल तुम्ही त्याच्यावर करू शकता. किंवा आता ही म्हणजे किचन मधली प्लेट होती, ग्लासची प्लेट होती, इट वॉज प्लेन,
तर त्याच्यावर रिव्हर्स डिकोपाज केले, पाठीमागच्या साईडने पेपर लावलाय आणि मी दाखवते तुम्हाला. मग याचा तुम्ही वापर तुम्ही किचन मध्ये पण करू शकता, किंवा मी इथे हा जो वरचा फोटो तुम्हाला दिसतोय वॉल हँगिंग, मी तिथे वॉल हँग केली आहे. तर अशा प्रकारे त्याला एक हँगर बनवलंय, तर हे तुम्ही वॉलवर पण लावू शकता, किंवा तुम्हाला जर अशा नुसत्या किचन मध्ये वापरायचे असेल तुम्ही किचन मध्ये वापरू शकता. तर हे झालं रिव्हर्स डिकोपाज. त्याच्यानंतर हा आहे प्रकार थ्रेडेड डिकोपाज. हा पण सोपा प्रकार आहे. हे जे जार्स दिसत आहेत दोन खालती, ते माझ्या मुलीने केलेत आणि वरते जे 2 राऊंड कोस्टर आहेत ते मी केलेत. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जो तुमचा जो कुठला बेस असेल तर त्याच्यावर आधी, किंवा समजा तुम्ही बॉटलवर पण करू शकता, आधी पूर्ण थ्रेड गुंडाळायचा. त्यावेळेस मग मात्र तुम्हाला खाली तुमचा जो कुठला बेस आहे, जार आहे किंवा बॉटल किंवा काही असेल कंटेनर असेल, त्याला काहीही बेस कोट कुठलाही चॉक पेन किंवा प्रायमर लावायची गरज नाहीये. तुम्ही फक्त थ्रेड हा गुंडाळायचा, म्हणजे फक्त गुंडाळायचा नाही, जो आपला ग्लू आहे मोडपॉश त्याच्याने तो तुम्ही चिटकवायचा. आणि त्याच्यानंतर मग सेम प्रोसेस. मग आता थ्रेड हा सुद्धा पोरस झाला, मग त्याच्यावर तुम्ही त्याच्यानंतर फर्स्ट कोट ऑफ जेसो लावायचा, नंतर चॉक पेंट लावायचा, आणि मग नंतर पुढची सेम प्रोसेस पेपर लावायची. हे झालं थ्रेडेड डिकोपाज. तर हे फोटो ट्रान्सफर आहे. तुम्ही बॉटलवर किंवा बाकी कुठल्या पाहिजे त्या ऑब्जेक्टवर फोटो, आता हे कंबाईन केले, हे नुसते फोटो नाही लावलेत, फोटो पण केलेत आणि डिकोपाज नॅपकिन, तर दोन्ही कंबाईन करून हे बॉटल मी डेकोरेट केलं. आता हा एक क्रॅकल इफेक्ट म्हणून एक प्रकार आहे. हे मी केलेलं नाही, ही एक रेफरन्स इमेज घेतली, मला फारसं आवडत नाही. तर यात काय केलं जातं, एक क्रॅकल मीडियम म्हणून वेगळी पेस्ट मिळते. तर इन्स्टेड ऑफ चॉक पेंट किंवा जे हे जो तुमचा जेसो बेस असेल त्याच्याऐवजी ते क्रॅकल मीडियम वापरलं जातं, आणि मग त्याच्यानंतर डिकोपाज नॅपकिन ग्लू केलं जातो, त्याच्यानंतर असा इफेक्ट येतो. किंवा ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा जो आहे व्हॉल्यूम डिकोपाज, याला 3D डिकोपाज असंही म्हणतात, ह्याला सोस्पेसो असंही म्हणतात. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, आधी बॉटलला पूर्ण बेसिक डिकोपाज केलेलं आहे पूर्णपणे, आणि नंतर सेम जे डिझाईनचे शीट आहेत तर त्याला एक वेगळा पेपर मिळतो सोस्पेसो शीट म्हणून. तर त्याच्यात पण प्रकार असतात, काही प्रिंटेड असतात, काही प्लेन असतात. त्याच्यावर मग ते पेपर चिटकून काही वेगळी प्रोसेस केली जाते, म्हणजे जवळजवळ याला 4 ते 5 तास लागतात ह्याच्यासाठी. तो एक कम्प्लीट वेगळा टॉपिक आहे. हे पण त्याचे व्हॉल्यूम डिकोपाज. सॉरी, हे आहे बेसिक डिकोपाजचे. हा एक अजून एक प्रकार तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये मी केलं होतं की जिथे तुम्हाला लाईट दिसते तिथे तुम्ही मास्किंग टेप लावा किंवा साधा सेलो टेप लावला तरी चालेल. रेस्ट ऑफ द पार्टला तुम्ही डिकोपाज करा, नंतर तो काढा, आणि मार्केटमध्ये किंवा इव्हन अमेझॉनवर अशा स्ट्रिंग लाईट्स मिळतात विथ दॅट लीड, बॉटल लीड. तर तुम्ही नाईट लॅम्प बनवू शकता. तर हे आहे प्लास्टिक कंटेनर्स. हे ज्या अशा नॉर्मल कुंड्या होत्या ह्या दिसत आहेत तुम्हाला, इवन हे होते मिल्की मिस्टची बकेट होती, तर त्याच्यात मी हे असं बनवलंय. तर ह्या कुंडीला, नंतर ही पण एक कुंडी आहे, याला पण डिकोपाइज केलेलं आहे. हे वुडन सरफेसवर केलेले कोस्टर्स, मगाशी जे मी सांगितलं. हे नेमप्लेट्स, हे पण मी केलेलं नाहीये, पण हे असं करू शकता तुम्ही नेमप्लेट्स. तर आता हे लेटर तुम्ही हवं तर स्टेन्सिल मिळतं मार्केटमध्ये, क्राफ्ट शॉपमध्ये, तुम्ही स्टेन्सिल करा. जर तुमचा हात चांगला असेल स्केचिंगसाठी, पेंटिंगसाठी, तर तुम्ही हाताने लिहा, किंवा इवन वुडन लेटर्स सुद्धा मिळतात मार्केटमध्ये. तर तुम्ही एकदा तुमच्या बेसवर डिकोपाज करा जे पाहिजे ते डिझाईन, त्याच्यानंतर ते वुडन लेटर स्टिक करा, पेंट करा, हँग करा, इझी. हे केटल, चहाची केटल माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, हे मी गिफ्ट दिलेत काही. तर हे पण ऍक्च्युली गिफ्ट द्यायला खूप छान दिसतं. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ही जी खालची आहे, हे जे बर्ड्स दिसत आहेत हा पार्ट डिकोपाज आहे, आणि हे बाकीचं सगळं मग अक्रेलिक पेंट केलं. हा येलो, इव्हन इथे पण हा जो ग्रीन हेचं लीड आहे हे अक्रेलिक पेंटने केलंय. त्याच्यानंतर ऍज अ डेकोरेशन म्हणून हा थ्रेड, म्हणजे साधी सुतळी सुद्धा तुम्ही गुंडाळू शकता, किंवा हे असे थ्रेड मिळतात मार्केटमध्ये, कलरफुल थ्रेड मिळतात. म्हणजे जसं तुम्हाला आता हा आहे मोठा बंडल आहे 2 मीटरचा, तर छोटे छोटे पण मिळतात, म्हणजे ऍज पर
तुमच्या चॉईसचे बऱ्याच कलरचे मिळतात. ज्या कलरचे तुमचे बॉटल आहे किंवा केटल किंवा दुसरा कुठला ऑब्जेक्ट आहे त्या कलरचं तुम्ही थ्रेड वरती लावू शकता, किंवा प्लेन व्हाईट थ्रेड लावून त्या कलर तुम्ही पाहिजे तो अक्रायलिक पेंट तुम्ही याच्यावर अप्लाय करू शकता. फक्त सुतळी जर असेल तर सुतळीवर पेंट नाही बसणार. अशा प्रकारचा जर थ्रेड असेल तर याच्यावर बसतो. त्यानंतर ही कॅनव्हास बॅग होती. तर याच्यावर बघाल तुम्ही हे जे बर्ड्स दिसतात खाली, हे इट वॉज अ पार्ट ऑफ डिकोपाज टिश्यू. आणि हे बाकीचे जे आहे हे मी हाताने पेंट केलेलं आहे. स्पंजनी डॅप करून हे क्लाउड्स बनवलेत आणि हे ब्रशनी लेटर्स बनवलेत. ही आधी अशी होती प्लेन कॅनव्हास. आता मार्केटमध्ये हे अशा प्लेन कॅनव्हास बॅग्स पण मिळतात, इव्हन छोटे पाऊच पण मिळतात. दाखवते मी. ही एक स्लिंग बॅग होती. हे एक छोटं कॅनव्हास पाऊच होतं. तर हे सुद्धा डिकोपाज केलेले आहेत. तर हे सुद्धा आयटम गिफ्ट द्यायला म्हणून खूप छान वाटतात. आता हे आहे टेबल. तर हे एक जुनं छोटं कॉफी टेबल होतं आमच्याकडे. हे आम्ही अगदी मोडीत काढलं होतं. पण गेल्या वर्षी गणपतीच्या वेळेस ज्यावेळेस लक्षात आलं की आता आपलं गणपती या वर्षीपासून बसवायचा आणि ठेवायला काही नाही, तर हे जे दिसते तुम्हाला कलरफुल खाली ब्लू रेड, हे माझे जुने कॉटनचे ड्रेसेस होते. ते धुतले, इस्त्री केले आणि कट केले आणि फॅब्रिक जो ग्लू आहे, फॅब्रिक डिकोपाजचा आहे, त्याच्याने स्टिक केलेत. आणि हे जे दिसते कडेला येलो कलरचा पेंट दिला, अक्रेलिक पेंट. हे अजून एक जुनं टेबल होतं. हे बरंच जुनं होतं. हे पण अगदी आम्ही OLX वर विकणार होतो. ह्याचा प्रॉब्लेम असा झाला होता की हे जे मार्केटमध्ये MDF चे प्रोडक्ट मिळतात, कुठलंही MDF चं टेबल किंवा काही, वरचं जे मेम्ब्रेन असतं ते काही वर्षांनी निघायला लागतं. तर त्याचं इथे दिसत असेल तुम्हाला, ते मेम्ब्रेन निघायला लागलं होतं. एक तर ऑप्शन होता की ते पूर्ण काढून पेंट करणं किंवा मग ते देऊन टाकणं. तर आम्ही ते पूर्ण काढलं आणि हे नॉर्मल डिकोपाज टिश्यूने हे याला डिकोपाज केलेलं आहे. तर हे सुद्धा वापरता येतं आता. तर ओके, आता आपण डेमो स्टार्ट करते. आणि तुम्हाला जर माझे अजून बाकी आर्टवर्क बघायचं असेल तर हे आहे माझे सोशल मीडियाचे लिंक्स. तर तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. म्हणजे आपल्याला जर वेळ झाला तर नक्की आपण एक नेक्स्ट सेशन करूया. आपण डेमो स्टार्ट करूया. तर ही आहे बॉटल. तर याच्यावर मी ऑलरेडी चॉक पेंट, आपला वेळ वाचवावा म्हणून ऑलरेडी 2 कोट चॉक पेंटचे दिलेत. तर तो कसा लावायचा तो मी आता दाखवते. या बॉटलवर थोडासा याच्यावर लावून दाखवते, मग नंतर आपण बाकीची डिकोपाजची प्रोसेस आपण त्याच बॉटलवर करूया. आतापर्यंत कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो. आय गेस चॅट बॉक्सला सध्या तरी नाही आहे. ओके ओके, नो या प्रॉब्लेम. ओके. तर हा जो चॉक पेंट आहे हा पटकन ड्राय होतो, म्हणून जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही. आणि हा आहे स्पंज. तर सुरुवातीला केल्यावर कदाचित तुम्हाला असं वाटेल की खूप थिक होतोय लेअर किंवा खूप थिन होतोय, तर डोंट वरी, प्रॅक्टिसने जमून जातं. आणि घेताना खूप जास्त पण पेंट घ्यायचं नाही, खूप थोडा पण घ्यायचा नाहीये. आणि हा आता असा घेतल्यानंतर फक्त असा डॅब करायचा. हे दिसतंय? आणि आपल्याला याचे मिनिमम 2 तरी लेअर देणार आहोत. त्यामुळे डोंट वरी, की म्हणजे काही जण काय करतात की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये खूप जास्त पेंट लेतात आणि मग तो खूप थिक होतो. आणि नंतर कधी कधी त्याला क्रॅक जाऊन त्याचे, म्हणजे तुम्ही डिकोपाज करत असताना त्याचे लेयर्स निघायला लागतात. तर तसं करायची गरज नाहीये. त्यामुळे खूप जास्त थिक पण लेअर द्यायचं नाही, खूप जास्त थिन पण लावायचं नाहीये. तर तुमचा हात कसा बसलाय त्याच्यावर डिपेंड. एकदा तुम्हाला सवय झाली की होऊन जाईल. हे असा दिसेल. ठीक आहे. आता हा एक पूर्ण लेअर देऊन झाला की हा सुकायला साधारण आत्ताचं जे वेदर आहे उन्हाळ्याचं, तर एक 15 ते 20 मिनिटं लागतात. आपल्या बेंगलोरमध्ये शक्यतो जवळजवळ आपल्याला माहिती आहे 8 महिने
पाऊस असतो त्यामुळे पटकन वाळत नाही. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, की तुम्ही संध्याकाळी आदल्या दिवशी चॉक पेंट लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल नेक्स्ट डे तुम्ही करू शकता. तर म्हणजे तो पेंट त्याच्यावर जास्त चांगला बसतो. आणि दोन्ही लेअरच्या मध्ये किमान म्हणजे किती जरी ड्राय वेदर असलं आणि तुमचं ते पेंट ड्राय झालं असेल, किमान 15 ते 20 मिनिटाचं डिस्टन्स म्हणजे अंतर राहू द्यात. एक लेअर पूर्ण वाळला की त्याच्यानंतर दुसरा लेअर द्यायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 2 लेअर द्यायचे. आणि आता ही माझी बॉटल आहे. आता याच्यावर मी पुढची प्रोसेस करणार आहे. पेपर कसा लावायचा, त्याच्या आधी तो पेपर कसा कट करायचा. आजच्या ह्याच्यासाठी मी आता लॉकडाऊन मध्ये माझ्याकडे जास्त मटेरियल नाहीये, तर हे जे आहे हे डिझाईन मी करणार आहे. स्कूटरवालं वेस्पाचं अशी एक बॉटल केलेली पाहिली असेल तुम्ही. मी याचे पीसेस आहेत, पूर्ण पेपर नाहीये, पण दॅट्स ओके, आपण करू शकतो कारण आपल्याला एनिवे पीसेसच करायचे. तर आता पेपर कसा कट करायचा. पेपर हा कात्रीनी सीझरनी कट करायचा नाहीये का किंवा इवन ह्या ज्या शार्प एज आहेत या पण आपल्याला नको आहेत. तर कात्रीनी ज्यावेळेस तुम्ही कट कराल किंवा कटरनी, तर शार्प एज येईल आणि ती आपल्याला नको आहे. आणि मग तसा पेपर जर तुम्ही बॉटलवर किंवा कुठलाही तुमचा जो कुठला ऑब्जेक्ट असेल लावला, तर ते लगेच लक्षात येईल की तुम्ही काहीतरी स्टिक केलंय, पेपर लावलाय. म्हणून तो नॅचरल दिसायला पाहिजे, म्हणून ब्रशनी कट करायचा. ब्रशनी कसा कट करायचा, आता मी यात थोडं पाणी घेतलेलं आहे. हा मी ब्रश वेट केलाय आणि आधी मी दाखवते आधी आपल्याला कुठला पार्ट कुठे बसेल. तर आता ही माझी बॉटल आहे. मग आपण डिसाईड करूया काय कट करायचं, किती कट करायचं, कुठून कट करायचं. तर हा समजा मी इथून स्टार्ट करतीये. बॉटल दिसते सगळ्यांना? हो, दिसते. दिसते ना? ओके. आणि ज्यावेळेस मी हा पेपर पूर्ण रॅप करते इकडे, तर आता दिसेल की हा एक्स्ट्रा आहे इथे. तर मला हा एवढा पार्ट नकोय, कट करायचा. आणि मग हा पार्ट, मग राहिलेला पार्ट मी वर किंवा आणखी दुसरी कुठे लावू शकते. हा एकदा बघून घ्या सगळ्यांनी, हे असं पॅटर्न आहे. तर मी आता हा पार्ट इथून ठेवणार आहे, ती ही बिल्डिंग. आणि मग ही जी स्कूटर आहे एक्स्ट्रा वाली, सॉरी, हा पार्ट इथून ठेवणार आहे आणि फक्त ही जी एक्स्ट्रा स्कूटर आहे विथ फ्लावर्स ही मी कट करणार आहे. आता मी ब्रशनी कशी कट करते, ज्यावेळेस मी ब्रश वेट करते त्यावेळेस, आता एक मिनिट मी खाली ठेवून दाखवते. दिसतंय ना? जेवढा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे तिथून हा ब्रश, वेट ब्रश फिरवायचा आणि मग त्याच्यानंतर हलक्या हाताने ड्रायर करायचं, जास्त ओढायचं नाहीये. तर याच्याने होतं काय, ही तुम्हाला दिसत असेल एकदम अशी रफ एज दिसते, ही अशी. तर ज्या वेळेस तुम्ही हा मेन पेपर इथे लावेल आणि त्याच्या शेजारी आणखी दुसरं माझं डिझाईन येईल किंवा दुसरा पेपर येईल, तर ज्यावेळेस 2 पेपर एकमेकाच्या शेजारी येतील तर ते मर्ज होतील एकमेकात. ज्यावेळेस ती एज अशी झिगझॅग किंवा रफ असेल, जर ती स्ट्रेट एज असेल तर ते लगेच लक्षात येईल की तुम्ही 2 वेगवेगळे पेपर शेजारी चिटकवले. किंवा इवन जर तुम्हाला मला इथे शेजारी एक्रेलिक पेंटनी पेंट करायचंय किंवा इव्हन हा बॅकग्राऊंडचा कलर म्हणा, तर त्याच्यामध्ये ते मर्ज व्हायला पाहिजे. म्हणून मला ही अशी रफ रफ एज पाहिजे, मला स्ट्रेट कट नकोय. तर आता हा पार्ट मी आधी लावणार आहे मेन. आता याच्यामध्ये हे तर सगळं कट केलेलं आहे, इकडे तर रफ एज आहे, खालून त्याला करायची गरज नाहीये. आता ही जी आहे हा एंड पार्ट होता या माझ्या टिश्यू पेपरचा, तर ही पण स्ट्रेट एज आहे. तर याला पण मी थोडी रफ करून घेणार आहे, कारण ज्यावेळेस पेपर रॅप होईल आणि त्याच्या शेजारी दुसरं डिझाईन येईल तर मला ते त्याच्यामध्ये मर्ज करायचंय. हा, ही जी एज आहे याला पण मी थोडंसं वेट करते ब्रशने आणि
हलक्या हाताने हे असं ओढून काढायचंय, म्हणजे ही एज पण माझी रफ बनेल. हे असं. ऍक्च्युली डिकोपाज मध्ये महत्वाचं हे असतं की तुमचा जो कुठला सरफेस आहे, बॉटल असेल, कंटेनर असेल, बॉक्स असेल, तुम्ही कुठलं डिझाईन चूज करताय त्याच्यावर बऱ्याचदा डिपेंड असते की तुमचं जे काही प्रोजेक्ट आहे, जो काही शोपीस आहे तो कसा दिसेल. त्यानंतर तुम्ही त्याला कॉम्बिनेशनला कुठले अक्रालिक पेंट वापरताय. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही दोन पेपर पण कंबाईन करू शकता. मला एखादा फ्लोरल जर पॅटर्न असेल आणि काही काही फक्त बटरफ्लाय पॅटर्नचे पण पेपर मिळतात, तर तुम्ही दोन कंबाईन करून पण डिझाईन बनवू शकता. तर आता हे झालेलं आहे, खालचं काही करायची गरज नाहीये. आता मी याचे लेअर सेपरेट करते. तर ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. लेअर, आता हा ऑलरेडी याचा टॉप लेअर खूप इझिली निघालेला आहे, दिसत असेल. बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस पहिला आपण लावत असतो खाली हा पेपर, बॉटलवर स्पेशली करताना, तर आपण आठवणीने अगदी हे लेअर सेपरेट करतो आणि तो पेपर ग्लू करतो. पण ज्यावेळेस वरचा बाकीचा पार्ट करायचा असतो आपल्याला, छोटे छोटे पीसेस आपण ज्यावेळेस वर लावत असतो, तर आपण हे विसरून जातो लेअर सेपरेट करायचा. आणि पण मग त्यावेळेस ते दिसून येतं की तो पेपर तुम्ही लेअर काढलेला नाहीये, तर थिक पेपर तिथे दिसून येतो. तर हे अजिबात विसरायचं नाहीये, लेअर काढायचं. कधी कधी असं होतं की 3 लेअर मधला आपण एकच लेअर काढतो, तर न विसरता तिन्ही लेअर सेपरेट झाले पाहिजे. पेपर थोडासा टेअर झाला पाहिजे, दॅट्स ओके, आपण कव्हर करूया तो. ठीक आहे. तर हे दुसरे 2 लेअर आहेत, तर मेक शुअर की 2 लेअर वेगळे निघालेले आहेत. आणि हा जो आहे एकदम टॉप लेअर, हा आपण लावणार आहे. तर ऑलमोस्ट तुम्हाला दिसत असेल दोन्ही बाजूने पण प्रिंट दिसते. ओके, तर आता ही बाजू आपण अशी चिटकवणार आहोत. तर आता हे चिटकवताना पण त्याची पण एक टेक्निक आहे. जर माझा एवढा पेपर आहे किंवा अजून किती पण लांब असू दे, चिटकवायला सुरुवात कधीही एज पासून करायची नाही. ऑलवेज स्टार्ट विथ द सेंटर ऑफ युअर पेपर. कारण काय होतं, जर काय तुम्ही एज पासून स्टार्ट केलं तर बऱ्याचदा असे चान्सेस असतात की तुमचा पेपर म्हणजे जसं जसं तुम्ही इकडे येता तिरका जाऊ शकतो वर किंवा असा खाली. म्हणून जर का तुम्ही सेंटर पासून स्टार्ट केला, आधी मी या पार्टवर हा एवढा पार्ट स्टिक करेल आणि मग बाकीच्या बाजू स्टिक करून घेईल. ठीक आहे. तर आता मी बॉटल आडवी ठेवतेय आणि आपला जो ग्लू आहे मोड पॉज, तर मी शक्यतो मॅट फिनिश वाला वापरते, कारण नंतर आपण शेवटी वॉर्निशचा कोट, एक टॉप कोट देतच असतो. त्यामुळे ग्लॉसी फिनिश मॉडपॉज वापरायची गरज नाहीये. ग्लॉसी फिनिश तुम्ही ज्यावेळेस आपले 3D म्हणजे व्हॉल्यूम डिकोपासचा जो प्रोजेक्ट असतो सोस्पेसोचा, तर तिथं तुम्ही वापरू शकता. प्लेट मध्येच घेते. आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही कुठलाही फ्लॅट ब्रश वापरत असाल ह्या ग्लू साठी, तर तो ग्लू वापरल्यानंतर लगेच पाण्यात ठेवायचा, कारण ब्रश मग तुमचा एकदा कडक झाला की कायमचा खराब होऊन जातो. तर हा मी ग्लू घेतलेला आहे प्लेट मध्ये आणि फक्त थोड्या पार्टवर मी एक साधारण 1 ते 1.5 इंचच्या वाईड पार्टवर मी आता सगळ्यात आधी ग्लू लावून घेते. खूप जास्त थिक लावायचा नाहीये, कारण खूप जास्त थिक लावला आणि नंतर तुम्ही वरून पेपर प्रेस केला तर तो पेपर फाटू शकतो, कारण हा खूप नाजूक पेपर आहे. आपण अगदी त्याचा वरचा लेअर काढून घेतलाय, त्यामुळे अगदी थिन लेअर लावायचा आहे. ही बॉटल मी आता आडवी ठेवतीये. आणि हा अगदी हलक्या हाताने मी हा पेपर याच्यावर ठेवते आणि आता इथं मी स्पंज वापरते.
याला डॅब करायला, किंवा तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता फोल्ड करून. आता ह्या स्पंजनी मी हा अगदी हलका दाबायचा याच्यावर, म्हणजे तो व्यवस्थित स्टिक होईल त्याच्यावर. थोडस रफ टेक्स्चर दिसतं, थोड्याशा रिंकल्स येतात, दॅट्स ओके, पण मग तीच त्याची मजा आहे. सुरुवातीला जास्त दिसेल, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल स्मूथ सरफेस पण तुम्हाला जमून जाईल. हे दिसतंय, हा पार्ट झालाय स्टिक. आता मी या बाकीच्या 2 साइड पटकन करून टाकते, मग तुम्हाला सांगते बाकीचं कसं करायचं ते. आधी सेंटर पार्ट केल्यानंतर मग पुढे दोन्ही साईडला तसंच करायचं. साधारण 1 ते 1.5 इंचाचा हा बँड मी इकडे ग्लूचा लावते, आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी हे स्पंजनी हे करते, जास्त जोरात ओढायचं नाही किंवा दाबायचं नाही, पेपर फाटू शकतो. थोडंसं फास्ट करते मी आता. हे तुम्ही आरामातही करू शकता, म्हणजे आरामात अगदी 2-2.5 तासाची ही प्रोसेस आहे, अगदी चॉक पेंट लावण्यापासून. ठीक आहे, आता या साईडला लावून घेते थोडासा. आता हे जे मी मगाशी सांगितलं फेविकॉल आणि डिकोपाज ग्लू जो आहे मोळपॉश, त्याचा फरक की इट वर्क्स ॲज अ ग्लू, ॲज अ सीलर आणि ॲज अ फिनिशर. तर आता आपण हे ॲज अ ग्लू म्हणून याचा यूज करतोय. सीलर म्हणजे याच्या ज्या एजेस आहेत, तर हे झाल्यानंतर जेव्हा हे थोडंसं वाळतं की त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या एजेस आहेत या सील करायच्या. सील करताना तुम्ही ग्लू वरून लावू शकता. आणि फिनिशर म्हणजे वरून, पेपरच्या वरून फक्त सीलिंग करताना तुम्ही फक्त ही जी अशी एज आहे इथे असं ग्लू लावून हे एज सील करणार. ठीक आहे, सो दिस इज सीलिंग. याचा मेन पर्पज असा आहे की कडेला बऱ्याचदा एअर बबल राहिला जातो, तर तो निघून जाऊन फ्लॅट होतो तुमचा सरफेस, हे असं दिसेल. आणि फिनिशर म्हणजे एकदा तुमचा आत 1-2 मिनिटात, हे काय फार वेळ नाही लागत वाळायला. हा स्टिक केल्यानंतर पूर्ण पेपरच्या वरून एक टॉप कोट तुम्ही ह्या सेम ग्लूचा द्यायचा. ऍज अ फिनिशर म्हणजे एक प्रोटेक्शन लेअर राहतं त्या ग्लूचा, तो पेपर तुमच्या सरफेसवर जो काही जी काही असेल, बॉटल असेल, कंटेनर असेल, त्याच्यावर ठेवण्यासाठी. ठीक आहे, आता माझं हे ग्लू करून झालंय. मी एजेस सील करते पटकन, म्हणजे आपल्याला बाकीचा आता या एजेस सील करताना हा ब्रश बघू शकता तुम्ही, मी असा आडवा धरते. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल कुठे एअर बबल आहे, तर ते तुम्ही अगदी, आत्ता मी पटपट करते, माझा हात बसलाय म्हणून, तर हे एवढं तुम्ही फास्ट केलं नाही तरी चालेल. हळूहळू करा, कारण मग नाहीतर मग पेपर फाटला जातो. इवन हे बॉटमला पण आहेत, हे एजेस मी सील करून घेते. ठीक आहे, हे झालं, दिसतंय.
तर आता याच्यानंतर फिनिशरचा जो कोट आहे ह्याचा मी नंतर देईन. आधी मला इथल्या पार्टवर काहीतरी करायचंय. इधर मी इथे दुसरं काही चिटकवू शकते, म्हणजे आतली ही स्कूटर जी राहिली आपण एक्स्ट्रा कट केलेली ही मी लावू शकते, किंवा तुम्ही नुसतं पेंट करा, किंवा जे अक्रायलिक स्पंजनी म्हणजे आता आपण डॅब करून जसं स्पंजनी हा चॉक पेंट लावला तसं डॅब करून पेंट लावू शकता, किंवा स्प्रे पेंटिंग तुम्हाला माहिती असेल, आपण जुने टूथब्रश वापरून अक्रायलिक पेंट थोडासा पातळ करून असं हाताने उडवू शकतो, किंवा इवन इवन या ब्रशने सुद्धा, म्हणजे समजा तुमची बॉटल अशी ठेवली आणि समजा मी या हात आता माझ्या ब्रशला अक्रायलिक पेंट आहे आणि तुम्ही असा एखादा हार्ड सरफेस किंवा नुसतं बोटावर जरी असं धरून स्प्रिंकल केलं तर त्याचे डॉट्स किंवा जे काही असतील स्प्रिंकल्स त्याच्यावर पडतील, तर तो इफेक्ट पण चांगला दिसतो. तर आता मी इथे एवढ्या पार्टवर हा जो दुसरा पीसेस स्कूटरचा हा स्टिक करते. तर याच्यामध्ये इथे वर दिसत असेल हा व्हाईट पेपर, याची काही गरज नाहीये, एवढा मी कट करून टाकते. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत कपिल? हॅलो हॅलो. हॅलो, कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर इथे चॅट बॉक्समध्ये एंटर करा प्लीज. ओके. आय गेस काही क्वेश्चन्स होते, मी रीड आउट करतो. हां हां. येस येस, एक क्वेश्चन असा आहे की लेयर्स इझिली निघत नसतील तर थोडं पाणी हो लावून हो, काढू शकतो. शक्यतो लेअर काय करायचंय आधी ज्यावेळेस मी म्हणजे जरी तुम्हाला सगळा पेपर नसेल कट करायचा किंवा त्याचा कुठला पार्ट कट करायचा नसेल ना, तर एजेस तुम्ही ऑलवेज एजेसला तुम्ही पाणी लावून ते सेपरेट करू शकता. आणि मग ते थोडंसं ड्राय झालं ना, खूप इझिली निघतात. नखं असतील नसतील तरी कधी कधी वेळ लागतो. काही काही पेपर खूप हार्डली स्टिक असतात. कधी कधी काही काही पेपर तुम्ही ज्यावेळेस पॅकेटमधून काढतात आणि बघता तर त्यावेळेसच निघतात. तर डिपेंड्स पेपर टू पेपर. काही काही खूप इझिली निघतात, काही काही निघायला वेळ लागतो, पण निघतात. फार अवघड नाही नसतं त्यात. ओके ग्रेट. अजून एक आन्सर होता, युज्ड पेपर इज 3 लेयर और 2 लेयर्स. 3 लेयरचे जे 3 प्लाय पेपर असतात. 2 प्लाय पेपर मी वापरलेत, पण क्वालिटी अजिबात चांगली नसते. फार लवकर फाटतात ते, म्हणजे इव्हन डिकोपाज करतात. त्यामुळे शक्यतो 3 प्लाय जे टिश्यू मिळतात 30-35 पासून मिळतात. म्हणजे चांगली क्वालिटी अगदीच असेल तर यात पण ऍक्च्युली 2 साईज असतात. एक 13x13 ची असते, 8x8 म्हणजे इंच मध्ये. तर जसं तुमचं हे असेल ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यानुसार तुम्ही बाय करू शकता आणि वापरू शकता. तर म्हणजे अगदी 30-35, 40-45च्या रेंज मधले 3 प्लायचे चांगले चांगले टिश्यूज मिळू शकतात मार्केटमध्ये. आता हे टिश्यूज पण इव्हन अमेझॉनवर अवेलेबल आहेत. अमेझॉनवर पॅक ऑफ 10 वगैरे मिळतात. इट्सी बिट्सी मध्ये, इट्सी बिट्सी बऱ्याच जणांना माहिती असेल आर्ट अँड क्राफ्टचं स्टोअर, तर त्यांचे ऑनलाईन स्टोअर आहे. तर त्यांच्याकडे तुम्हाला सेपरेट सेपरेट अगदी एक एक पेपरही मिळू शकतो. पण इट्सी बिट्सीचे डिझाईन्स मला काही फारसे आवडत नाहीत, एवढे काही विशेष नसतात. तर अजून एक साईट आहे की जिथे भरपूर आर्ट अँड क्राफ्टचं पेंट आणि बरंच सगळंच मिळतं, डिकोपाचं सगळंच मिळतं. कनेक्ट फोर्स सेल म्हणून आहे, मी नंतर सांगेन. तर कनेक्ट फोर्स, तर त्यांच्याकडे बरीच व्हरायटी ऑफ डिकोपाज टिश्यू आहे. म्हणजे अगदी तुम्ही त्याच्यावर आता हे जसं व्हेकलचं डिझाईन आहे, त्यांच्या म्हणजे फिल्टर लावून तुम्हाला सर्च करायला लागेल. तुम्हाला ह्युमन फिगर्स पाहिजेत, तुम्हाला बर्ड्स पाहिजेत, फ्लावर्स पाहिजेत, बटरफ्लाईज पाहिजे किंवा जे काही पाहिजेत, तर ते त्याच्यावर भरपूर व्हरायटी आहेत कनेक्ट फॉर सेलवर डिझाईन्सच्या. ओके ग्रेट, थँक्यू. अजून एक क्वेश्चन आहे, हम्म. कुठली पण बॉटल चालते का यासाठी? हो एनिथिंग हो, स्पेसिफिक और? कुठली ओके. कुठली. अगदी घरातले तुमचे तुम्ही प्रॅक्टिससाठी सुरुवातीला जॅमच्या किंवा आपल्या पिकलच्या ज्या एम्प्टी जार्स असतात ना, त्यावर प्रॅक्टिस करू शकता. सॉसची बॉटल असते आपली, हे वापरू शकता. आणि बरेच जण विचारतात की त्याच्यावरचे जे स्टिकर असतात ते निघत नाही, ते कसं काढायचं? तर काही नाही, इझी आहे. एक रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आणि तुम्ही आपल्या कुठलंही डिशवॉशर जे लिक्विड असेल किंवा हे असतं स्कॉच ब्राईट, त्याच्याने घासलं तर इझिली निघतं ते. कुठलीही बॉटल वापरू शकता. ओके ग्रेट, थँक्यू. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर चॅट बॉक्समध्ये एंटर करा प्लीज.
ओके, इथे ॲज ऑफ दिसतंय. नाव काही हां, क्वेश्चन्स नाही आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. गुड. या अजून एक क्वेश्चन आला आहे, कॅन यू टेल ग्लू नेम अगेन? मोड पॉज. मी एक लिस्ट देते परत एकदा. हे दाखवते मी आता. मगाशी कदाचित दिसलं नसेल मी. मोड पॉज नाव आहे याचं. ओके, अजून एक प्रश्न आहे, इफ वन पेपर इज अप्लाइड अँड हां. अनदर पेपर कट नीड टू बी पुट ओव्हर दॅट, डू वी नीड टू कीप टाइम गॅप? खरं तर तशी आवश्यकता नाहीये. ते चांगलं दिसणार नाही. म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळे 2 पेपर इव्हन हे करताना सुद्धा बऱ्याचदा पेपर ओव्हरलॅप ज्यावेळेस होतो, तर तिथे तो पॅच दिसतो. तो ग्लूचा जो ओलसरपणा असतो ना, जर पेपर बऱ्याचदा म्हणजे ओव्हरलॅप झाल्यावर दिसतो. तर शक्यतो पेपरवर पेपर लावू नका. एक काम कर, जर तुम्हाला असं वाटत असेल मी एक पेपर लावलाय तो चांगला दिसत नाहीये, आता मला दुसरा पेपर लावायचा आहे, तर तुम्ही जर का त्याच्यावर वॉर्निश लावलं नसेल तर तुम्ही तो धुवून कधीही काढू शकता किंवा त्याच्यावर चॉक पेन परत अप्लाय करा आणि मग लावा. पण पेपरवर पेपर शक्यतो म्हणजे जर का टिश्यू वापरत असेल तर शक्यतो नाही चांगलं दिसणार. कारण होतं काय ज्यावेळेस आता हा दिसतोय तुम्हाला एवढा थिन आहे, मी याच्यासाठी सांगितलं आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. तर हे असं आता याच्यावर हे माझं डिझाईन उठून दिसेल व्हाईटवर. पण जर का मी इथं माझ्या या स्कूटरवर जर का मी इथे वरती दुसरं लावलं तर ना धड खालची दिसणार ना धड वरची दिसणार. सो बेटर की तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे एक पेपर लावताना प्लेन पाहिजे, व्हाईट सरफेस पाहिजे. ओके, ग्रेट, थँक्यू. आता ही माझी दुसरी स्कूटर झालीये कट, तर ती मी इथं लावतेय. तर तर इथे पण ऍक्च्युली थोडस वर लावायला लागणार आहे. दुसरा पेपर आहे का बघते मी. वेळ नाही होते ना? हॅलो नाही कपिल. नाही, आहे, वेळ आहे हा, आपल्याकडे, ठीक आहे ठीक. प्रॉब्लेम नाही. हा. येस. ओके. तर शक्यतो ट्रिकी पार्ट हा असतो की असा जो सरफेस असतो म्हणजे नुसता राऊंडवर कसं लावायचं ते तर पाहिलं की ज्यावेळेस असा कर्व आहे इथे आणि पेपर तर आपला स्ट्रेट आहे आणि मग तुम्ही इथे ग्लू लावून जर पेपर लावायला लागला तर इथे बघता तुम्ही खूप सारे क्रीजेस सुरकुत्या ज्यावेळेस आपण म्हणतो रिंकल्स येतात. तर अशा वेळेला काय करायचं की या पेपरला मग तुम्ही साईडने कट देऊ शकता आणि थोडा थोडा पार्ट किंवा याच्यामध्ये अजून तुम्ही 2 पीसेस 3 पीसेस पाहिजे तेवढे वेगळे वेगळे पीसेस करून तुम्ही ते स्टिक करू शकता. तर इथे साधारण इथं मी लावते अशी. हा पार्ट थोडासा कट करायला लागेल. बऱ्याचदा तुम्ही थोडासा पार्ट स्टिक केल्यानंतर ही कडेचा जर तुम्हाला नको असेल तो पार्ट तुम्ही कट करू शकता वेट ब्रशने. ही इथे लागल्यानंतर ओके. आता इथं मला रिंकल आहे तर मी काय करते हा पार्ट सेपरेट कट करते ह्या फ्लावर्सचा आणि हा जो आहे पार्ट हा एक सेपरेट करते किंवा याच्यात मी कटही देऊ शकते हे असं. ठीक आहे.
ठीक आहे, आता माझं ही स्कूटर पण स्टिक करून झाले, मी याच्या एजेस सील करते. तर तुमचं जे कुठलं डिझाईन आहे, जो कुठला पॅटर्न पेपर आहे, तर त्यातलं तुम्ही काय कट करताय, कुठं कट करताय, बऱ्याचदा याच्यावर पण अवलंबून असतं ते की कसं दिसतंय. आता हा जो पार्ट आहे हा मी कट केला होता याच्यातला, हा मी वरती लावते इथे. जिथून मी आधी कट केला होता त्या एजेसला मॅच करून. तर हा एक्स्ट्रा इथे हा व्हाईट पेपर आहे, हा मी काढून टाकते, त्याची काहीच गरज नाहीये. कारण नेहमी आपला बेस बॉटलचा व्हाईट कलर आणि पेपरही व्हाईटच आहे. तिथे नसला पेपर तरी चालणार आहे. आता ह्या अशा कवी पार्टवर अगदी हलक्या हाताने मी हा वरून पण लावते ग्लू, म्हणजे तिथे काही एअर बबल राहणार नाहीये. इथे एजेस पण सील केल्या. ठीक आहे. ओके, आता याच्यावर मी जास्त पेपर लावणार नाहीये. बाकीचा पार्ट मी अक्रायलिक पेंटनी पेंट करणार आहे. तर कसं ते दाखवते. फक्त आता याच्या आधी काय करायचंय की मला सेम ग्लूनी जो मोडपॉज आहे त्याने ऍज अ फिनिशर कोट म्हणून या जिथं जिथं मी फिनिशर कोट हा चॉक पेंटवर लावायची गरज नाहीये. जिथं जिथं तुम्ही पेपर लावलाय फक्त तेवढ्यावर लावायचं आहे. त्यात छोटे बॉटल पण मिळते तुम्हाला, एवढी मोठी ही अशी एवढी मोठी आणायची पण काही गरज नाहीये. याच्यात पण वेगवेगळे प्रकार मिळतात. इट्सी बिट्सी मध्ये लिटिल बडी म्हणून एक ब्रँड आहे, पण मी ते वापरले, ते काही एवढे चांगले नाही. दिस इज द बेस्ट ब्रँड. किंवा फेविकॉल पण मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला. फेविकॉल फक्त म्हणजे याच्यात काही आहेत इन्ग्रेडियंट की ज्याच्यामुळे हे ऍज अ ग्लू, ऍज अ सीलर, ऍज अ फिनिशर म्हणून काम करणार. फेविकॉलची क्वालिटी तेवढी चांगली राहणार नाही.
म्हणजे तुम्हाला जर अगदी लॉंग लास्टिंग प्रोजेक्ट काही वस्तू करायची असेल तर बेटर की तुम्ही हे वापरा, मोड पॉच वापरा इन्स्टेड ऑफ फेविकॉल. फिनिशर म्हणून ज्यावेळेस मी ग्लू लावतोय त्यावेळेस ऑफकोर्स तो पेपर वेट होतो, त्यावेळेस थोडे रिंकल्स दिसतात, पेपर फाटायची शक्यता असते. तर अगदी हलक्या हाताने हे करून घ्यायचंय वरून जो आपण टॉप कोट लावतोय ह्या ग्लूचा. रिंकल्स सुरुवातीला दिसतील पण थोड्या वेळाने ते जातात, जास्त वेळ नाही राहत एकदा ग्लू सुकल्यानंतर. आणि असं वाटतं की आता हा व्हाईट ग्लू मी याच्यावर लावल्यावर त्याचा कलर हे होईल का, पण दॅट्स ओके, हे नंतर पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातो. जे काही तुमचं डिझाईन आहे पेपरचं, जो काही कलर आहे तोच दिसतो, तसाच दिसतो, अजिबात व्हाईटपणा राहत नाही त्या ग्लूचा. ठीक आहे. आता या दुसऱ्या पार्टवर मी परत एकदा ग्लू लावते फिनिशर म्हणून, जो मी नंतर लावलाय पेपर. ओके, डन. आता रेस्ट ऑफ द पार्टला मी अक्रेलिक पेंटने पेंट करणार आहे. कसं ते दाखवते. ब्रश लगेच मी पाण्यात ठेवते, नाही तर खराब होऊन जाईल. ग्लू वापरलेला आहे आपण. इथे मी ही जी स्कूटरची शेड आहे, पिंक शेड, ही थोडीशी बनवून घेते. आता इथे तुम्ही अक्रेलिक पेंट वापरू शकता किंवा डायरेक्ट जे मी मगाशी म्हटलं चॉक पेंट मध्ये पण या सगळ्या शेड्स तुम्हाला मिळतील, त्याही वापरू शकता. पण तेवढे पैसे घालवायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मल अक्रे हे बरेच स्वस्त मिळतात, हे वापरू शकता. आणि मग याच्यामध्ये शेड्स करायचे असेल तर मग तुम्ही याच्यामध्ये म्हणजे ह्यात व्हाईट अक्रेलिक पेंट सुद्धा ऍड करू शकता किंवा व्हाईट चॉक पेंट पण ऍड करू शकता आणि हवी ती शेड बनवू शकता. तर सध्या मी चॉक पेंटच ऍड करते, माझ्याकडे व्हाईट अक्रेलिक नाहीये जास्त. शक्यतो जेव्हा तुम्ही करत असाल काम टेबलवर किंवा फरशीवर कुठेही, एक न्यूजपेपर बेस, जुना न्यूजपेपर ठेवून घ्या. कारण हे निघतात, पेनचे डाग निघतात, पण एवढं नंतर त्रास नको म्हणून इट्स ऑलवेज बेटर स्प्रेड अ पेपर. हे बघताय तुम्ही, हा रेड जो आहे नॉर्मल, हा क्रिम्सन लेक क्रिम्सन आहे. याच्यामध्ये व्हाईट चॉक पेंट मी ऍड केलाय, थोडीशी पिंक शेड झालीये. ही जी स्कूटर आहे वेस्पा, इथे ती साधारण याला मॅच होते. तर मी आता हाच पेंट देणार आहे. आता हा पेंट, आता हा जो टॉप पार्ट दिसतोय इथे, याला मी ब्रशनी देऊ शकते. हा टॉप पार्टला फक्त खाली मी स्पंजनी देणार आहे, डॅबिंग करत. कसं ते दाखवते मी. सगळ्यात आधी मी इथे डार्क शेड देऊन घेते आणि नंतर जसं जसं मी खाली येणार आहे मी लाइटर करणार आहे शेड. तुम्हाला हवी ती शेड देऊ शकता. जो काही तुमचं डिझाईन आहे, जे काही तुमचं पॅटर्न आहे, यात ह्या ज्या दुसऱ्या आहेत, ब्लूची शेड आहे, ग्रीनची शेड आहे, जे तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही करू शकता. आता या टॉप पार्टला थोड्याशा लाईन्स आहेत, मध्ये खाचा आहेत, म्हणून इट्स बेटर की याला मी ब्रशने पेंट करते. आणि मला तिथे प्लेन इव्हनच पेंट हवाय म्हणून मी ब्रशने करू शकते. मला फक्त खाली बॉटलवर मला थोडं शेडिंग करायचंय म्हणून मी तिथे स्पंज वापरणार आहे. ही जी टॉप आहे याला मी पेंट करून देऊ शकते. बॉटमला काही गरज नाहीये, नाही केलं तरी चालणार आहे. ओके, ठीक आहे. आता हे झालेलं आहे. आता इथून खाली कसं करणार आहे मी दाखवते.
आरामात यात पाणी मिक्स करू शकता तुम्ही चॉक पेंट मध्ये, अक्रायलिक पेंट मध्ये. फक्त मेक शुअर जर तुम्ही फक्त इवन नॉर्मल अक्रायलिक पेंट सुद्धा जेव्हा तुम्ही वापराल तर ब्रश लगेच पाण्यात ठेवा. ब्रश कडक होतात, खराब होतात. चॉक पेंट जर तुम्ही वापरत असाल ब्रशने तर लगेचच ठेवावा लागतो, नाही तर ब्रश कायमचा कडक होऊन जातो. ठीक आहे, तर साधारण एवढी लाईट शेड बास आहे. मी या स्पंजवर घेत आहे हा पेंट. तर यात पण तुम्ही किती प्रेशर अप्लाय करताय त्याच्यावर डिपेंड किती शेड त्या बॉटलवर किती डार्क किंवा किती लाईट होते. तर साधारण जर तुम्हाला आधी भीती वाटत असेल की किती कसा होईल बॉटलवर, तर तुमचा जो काही वेस्ट पेपर आहे कुठल्याही पेपरवर तुम्ही असं डॅब करून बघू शकता. इथे मी आता बघते तसं की किती पेंट आलाय त्या स्पंजवर आणि किती पेंट लागतोय. एकदा तुम्हाला वाटलं की हा दिस इज इनफ की तुम्ही स्टार्ट करू शकता. आता मी इथे टॉपला मी स्टार्ट केलंय. जसं जसं मी खाली येईल मी शेड अजून लाईटर करणार आहे. त्यात मी व्हाईट पेंट ऍड करून खालची एजला मी पेंट करून घेते. थोडंसं इथे राहिलेलं आहे. जिथे जिथे गॅप्स असतील तिथे तुम्ही बिंदास ब्रशने करू शकता. आता हे जे मी आता स्पंजनी दाखवते त्याच्याऐवजी तुम्ही नुसतं मी मगाशी जे म्हणलं स्प्रे करू शकता. स्प्रे केलं तरी चालणार आहे. ऍज पर युअर चॉईस, जसं तुम्हाला छान वाटेल, जसं तुम्हाला जमेल, जे किंवा जे तुमचं डिझाईन जे काही तुमचं आहे त्याच्यावर जे छान दिसेल ते तुम्ही करू शकता. बऱ्याचदा असं होतं की अगदी मी दाखवेन तुम्हाला एक पेपर, प्लेन पेपर असतो व्हाईट आणि फार थोडे फ्लावर्स असतात त्यावर. तर त्याच्यावर मात्र हे असं काही करण्यापेक्षा लाईटली तुम्ही स्प्रे पेंट करू शकता. तर आता इथे बघितलं तुम्ही ही पिंक शेड मी इथे आणली इथपर्यंत डार्क. तर आता मी खालून परत करतेय, पण खाली मात्र मी फक्त व्हाईट कलर घेतलेला आहे आणि मी इथून उलट खालून वर आली आहे. सो ते जे दोन्ही कलर आहेत डार्क आणि लाईट शेड आणि इवन व्हाईट शेड, ते दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज होत आहेत. वेगळं काही वाटत नाही, वेगळा पॅच वाटत नाहीये डार्क शेडचा किंवा लाईटर शेडचा. किंवा आता हा जो आहे मी पेंट डॅब करत येते, तर हे जे माझं डिझाईन आहे पेपर आहे, तुम्ही त्याच्यावरही आता इथे चुकून लागलेलं आहे, त्यात मी व्हाईट लावते, करेक्शन करू शकता. मी काय सांगत होते, ह्या पेपरवर सुद्धा तुम्ही थोडासा कलर डॅब करू शकता की जेणेकरून असं वाटेल की दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज झालेला आहे. तो जो पेंट आहे माझा बॉटलचा तो सुद्धा आणि तुमच्या पेपरवरचा सुद्धा. इथे मी तेच करणार आहे, कारण इथे ही फार शार्प एज दिसते ह्या स्कूटर्स. तो त्या डिझाईनचा पॅटर्नच तसा होता की तिथे लाईन होती, ती काय मी कट करून नव्हती घेतली. तर आता मी इथे डॅब करत करत थोडा माझा पेंट मी त्या पेपरवर, जिथे पेपरची डिझाईन आहे त्याच्यावर पण मी डॅब केलेला आहे. त्यामुळे असं वाटतं की ते त्यात मर्ज झालेलं आहे. किती डार्क ठेवायचा, किती लाईट ठेवायचा, ऍज पर युअर चॉईस. ठीक आहे, आता टॉप पार्ट, एक मिनिट. टॉप पार्ट ऑलमोस्ट झालेला आहे माझा. तर बॉटमला या एजला तुम्हाला हवं तर तुम्ही डॅबिंग करू शकता लाईटर शेडनी किंवा जे काही हवे तुम्हाला, किंवा इवन हा मध्ये थोडा पार्ट राहिलाय इथे तुम्हाला पाहिजे तर ही दुसरी शेड करू शकता, ग्रीन वाली किंवा ब्लू वाली.
तर मी आता वेगळी कुठली करत नाहीये, हीच ठेवतेय पिंक वाली बॉटमला, की इथे पण म्हणजे जास्त व्हाईट पॅच नाही वाटायला पाहिजे. हे बघा असं. कधी कधी काही काही डिझाईनला प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड सुद्धा छान दिसतं, तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता. इथे थोडस डार्क केलेलं आहे कारण हे दोन्ही अगदीच वेगवेगळे कलर आहेत. ठीक आहे, बॉटमला पण झालेलं आहे. मध्ये मी थोडस इथे करतेय पिंक कलरचा पॅच, आणि वरती थोडस करेक्शन करते. हे दिसतंय सगळ्यांना? या पार्टवर मी थोडस करतेय. तुम्ही जर रेग्युलर पेंटिंग करत असाल, तुमच्याकडे वेगळे चांगल्या कॅमलचे किंवा कुठलेही अजून अक्रेलिक पेंट असेल, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. पण युजली हे फेविक्रिलचे सगळ्यात स्वस्त असतात, इझिली अवेलेबल असतात. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला अख्खा पॅक घ्यायची गरज नाहीये. सेपरेटली छोटी बॉटल पण मिळते, अगदी 20 रुपयाला एक. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर इथे मी हा इथे पूर्ण व्हाईट आहे आणि इथे हा पेपर संपतोय. तर हे दोन्ही मर्ज करण्यासाठी मी याच्या पेपर पासूनच हे थोडस डॅबिंग सुरू करतेय. इकडे जास्त जाणार नाहीये, तिकडे मी व्हाईट ठेवतेय. दुसरा स्पंज घेते मी. ठीक आहे. किती करायचं किती नाही करायचं डिपेंड्स ऑन यू. तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही पेंट करू शकता, शेडिंग करू शकता. ओके, इट्स डन नाव. तर आता फक्त एक लास्ट शेवटची थिंग राहिली आहे, वॉर्निश. का तर आता ह्याला तर आपण पेपरला तर प्रोटेक्शन म्हणून एक फिनिशर कोट लावलेला आहे मोड पॉशचा. पण हा जो बाकीचा पेंट आहे, अक्रेलिक पेंट, मी हा पिंक कलर दिलाय, किंवा रिमेनिंग पार्टवर जिथे पेपर नाहीये तिथे आपण प्रोटेक्शन म्हणून काही लावलं नाही, तर वॉर्निश लावायचं. तर वॉर्निश कुठलं लावायचं? नॉर्मल जर तुम्ही पेंटिंग करत असाल, तुमच्याकडे पिक्चर वॉर्निश असेल ते सुद्धा चालेल. म्हणजे जे काही तुम्ही होम डेकोरच्या वस्तू साठी करताय, बॉटलसाठी किंवा कंटेनरसाठी किंवा अजून कशासाठी, तर तुम्ही नॉर्मल वॉर्निश पिक्चर वॉर्निश वापरू शकता. किंवा हे स्प्रे वॉर्निश एक मिळतं, हे पण पेंटिंग साठीच वापरतात, हे सुद्धा वापरू शकता. फक्त हे वापरताना एक काळजी घ्यायची, घराच्या बाहेर जायचं, म्हणजे बाल्कनीत किंवा कुठे, आणि थोडस चेहऱ्यापासून हे लांब ठेवून मग तुमचा जो काही ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर हे स्प्रे करायचं. हे झालं स्प्रे वॉर्निश. पिक्चर वॉर्निशचं सांगितलं मी. त्यानंतर मी हे वापरते एशियन पेंट्सचं वॉर्निश, तर हे मी तुम्हाला दाखवते. तर हे कुठल्याही
जे हार्डवेअर शॉप्स असतात त्यांच्याकडे हे मिळतं. तर याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात, एक असतो ग्लॉसी, एक असतो मॅट. हा मॅट फिनिश आहे. ग्लॉसी फिनिशचा जो कंटेनर आहे, म्हणजे हा ब्लू कलरचा आहे, ग्लॉसी फिनिश वाला ग्रीन कलरच्या कंटेनर मध्ये मिळतो. आणि हे झालं आता हे म्हणजे अगदीच काय म्हणतात, म्हणजे हाय एंड प्रॉडक्ट झालंय वॉर्निश मधलं. कार्पेंटर्स हे वापरतात युजली, पण हे बऱ्यापैकी कॉस्टली आहे. साधारण 750 ला हा एक 1 लिटरचा डबा मिळतो. तर अगदीच तुम्हाला हे नको असेल, स्वस्तातलं ऑप्शन तर मी सांगितलं तुम्हाला, पिक्चर वॉर्निश किंवा स्प्रे वॉर्निश. अजून एक मिळतं, तर ही म्हणजे असं एशियन पेंटचाच असतो तो, साधारण 1 लिटरचा डबा 150-150 रुपयाला वगैरे मिळतो. अशाच कंटेनर मध्ये मिळतो, वेगळा थोडा कलर असतो, तर पण ते दिसतं असं थोडंसं थिक असतं बऱ्यापैकी. ब्राऊन कलरचं असतं. तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच जणांनी बघितलं असेल, कार्पेंटर हे वापरतात लाकडी वस्तूंना वॉर्निश करण्यासाठी. हे म्हणजे भरपूर जास्त, इव्हन मी तर म्हणते याच्यापेक्षा जास्त, जर तुम्ही बाहेर आउटडोअर कुंड्यांसाठी वगैरे करत असाल तर हे बेटर ऑप्शन आहे. फक्त याचं एक प्रॉब्लेम हा आहे की हे खूप थिक असतं, त्यामुळे वाळायला खूप वेळ लागतो. ऑलमोस्ट 24 तास लागतात. तर हे लावल्यानंतर जो काही तुमचा ऑब्जेक्ट असेल, कुंडी किंवा कंटेनर किंवा हे बॉटल, तर ते अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे डस्ट येणार नाहीये. कारण मग काय होतं, जर तुम्ही हे वॉर्निश लावलं आणि ते 24 तास त्याला ते लागतात वाळायला, त्यात जर ती डस्ट बसली त्या तुमच्या ऑब्जेक्टवर, तर ती कायमची परमनंटली बसून जाईल. ते तुमचं ऑब्जेक्ट प्रोटेक्ट तर करेल, पण मग ती डस्ट बसेल किंवा जे काही दुसरं काही अजून केस कधी कधी बसतात, तुम्हाला माहितीये. तर हे मी प्रेफर करते, म्हणजे मी शक्यतो, कारण मला वर्कशॉपसाठी मला क्विक ड्राय ऑप्शन हवा असतो म्हणून मी हे वापरते. हे साधारण एक 10 ते 15 मिनिटात वाळून जातं लवकर. आणि हे क्लिअर वॉर्निश असतं, म्हणजे हे दिसायला व्हाईट असतं अगदी. मी दाखवते आता. तुम्हाला हवं असेल तुम्ही हे पण वापरू शकता. शक्यतो वुडनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा क्लेच्या, टेराकोटाचे जे पॉट्स आहेत, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आउटडोअर यूजसाठी असतील तर हे बेटर राहील. फक्त वाळण्यासाठी तेवढी काळजी घ्यायची की ते खूप स्टिकी असतं, चिकट असतं, वाळायला वेळ लागतो. आणि हे जे आहे क्लिअर वॉर्निश, हे मी दाखवते. अगदी थोडंसं लागणार आहे. हे असं असं दिसतं साधारण. आणि ज्या ब्रशने तुम्ही ग्लू लावला होता तोच ब्रश तुम्ही वापरू शकता. सेम वॉर्निश साठी पण, वॉर्निश एकदा वापरल्यानंतर ब्रश लगेच पाण्यात ठेवायचा. पण वॉर्निश लावल्यानंतर ब्रश एक साधारण एक 4-5 तास तरी तुम्ही ब्रश पाण्यामध्ये ठेवा, कारण हे काही लगेच जात नाही. वॉर्निश फार कडक असतं, ब्रश खराब होऊ शकतो. तर आता हे मी घेतलेलं आहे. आता हे लावताना पण एक काळजी घ्यायची, जिथे माझा पेपर आहे त्याच्यावर मी आधी लावणार आहे, जिथं माझं डिझाईन आहे. आणि जिथं मी अक्रायलिक पेंट लावलाय किंवा कुठलाही दुसरा पेंट लावलाय, चॉक पेंट लावलाय, तिथे मी नंतर लावणार. जर तो व्हाईट असेल तर म्हणजे वरी करायची काही काळजी नाही. फक्त आता इथं हा पिंक आहे किंवा दुसरा कुठला असेल तर काय होतं, जर मी आधी त्या पेंटवर वॉर्निश लावलं आणि मी तो ब्रश खाली तसाच मी माझ्या बॉटलवर आणला, तो पेंट स्प्रेड होतो आणि पूर्ण माझं जे काही आहे पेपर हा खराब होईल. सो काळजी ही घ्यायची की जो आधी जो पेपर आहे जिथं पेंट नाहीये तिथं आधी वॉर्निश लावा. त्याच्यानंतर जिथे पेंट दिलेला आहे, कुठली अदर शेड दिली तिथं लावा. ठीक आहे, आता मी इथे आधी लावते. वॉर्निशचा एक कोट बास होतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 2 कोट द्या, 3 कोट द्या, ऍज पर युअर चॉईस. 2 कोट मध्ये साधारण एक 15-20 मिनिटाचं अंतर ठेवा सेम, कारण तो वाळायला थोडा वेळ लागतो. 2 कोटची गरज नसते शक्यतो, म्हणजे इनडोअर आयटम साठी तरी, जर तुम्हाला हे शोकेस मध्ये वगैरे ठेवायचं असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा म्हणजे ही तुम्ही वस्तू आता ही तर तुमच्या ऍज अ शोपीस म्हणून ठेवणार, याला काय तुम्ही सारखं सारखं धुवायची गरज नाहीये. त्यामुळे फक्त ओल्या फडक्याने पुसू शकता. डस्ट असेल तर ती क्लीन होऊन जाते, धुवायची गरज नाही. फक्त क्रोकरीचं मगाशी मी जेव्हा सांगितलं की तुम्ही जर ऑलरेडी डिशवॉशर सेफ जर मोडपॉज वापरला असेल तर त्याला काही हरकत नाही, ते मात्र मग तुम्ही धुवू शकता पाण्यात. पण हे जे नॉर्मल आयटम जे शोपीस म्हणून वापरणार आहोत किंवा गिफ्ट आयटम आहे, याच्यासाठी तुम्ही फक्त ओल्या फडक्याने वाईप करू शकता तुम्ही ते. तर ते इथे बघता मी फक्त आधी पेपरवर लावून घेते.
याने पण तसा बऱ्यापैकी ग्लॉस येतो, त्यामुळे ग्लॉसी फिनिश वापरायची गरज नाही. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. त्याने जरा हाय ग्लॉस दिसतो. इव्हन ते जे मी नॉर्मल वॉर्निश मगाशी दाखवलं तुम्हाला ब्राऊन कलरचं, त्याने पण बऱ्यापैकी, कारण ते थिक असतं, बऱ्यापैकी ग्लॉस येतो वस्तू जे काही ऑब्जेक्ट असेल त्याला. फक्त त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे, की काही दिवसांनी म्हणजे त्याची शेडच ब्राऊन आहे. आता हे कसं व्हाईट आहे, त्यामुळे याला काही फरक पडत नाही किती दिवस राहिलं तरी. ते जे वॉर्निश आहे नॉर्मल वॉर्निश, ज्यावेळेस तुम्ही असं व्हाईट बॅकग्राऊंड असलेल्या वस्तूला ह्याला ऑब्जेक्टला वापरता, थोडे दिवसांनी एक 6-7 महिन्यांनी थोडंसं आहेत माझ्याकडे काही जुन्या बॉटल्स केलेल्या, थोडासा येलो टेंट येतो त्याच्यावर. सुरुवातीला ते दिसतं व्हाईट, प्लेन व्हाईट दिसतं, पण नंतर काही दिवसांनी तो कलर चेंज होतो त्याचा. सो जर तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर एक तर तुम्ही पिक्चर वॉर्निश वापरा, किंवा मग हे क्लिअर वॉर्निश. जर तुम्हाला भरपूर काही काम करायचं असेल तर हे तुम्ही 1 लिटरचा डब्बा त्याच्यासाठी तुम्ही तेवढे स्पेंड करू शकता. आता मी जिथे पेंट आहे तिथे लावते, तिथे सुद्धा मी जिथे आधी माझी लाइटर शेड आहे, जिथे मी जास्त पेंट नाहीये तिथे वॉर्निश लावते, आणि मग मी खालून वर जाणार आहे की जिथे डार्क शेड आहे, म्हणजे जेणेकरून माझी ती डार्क शेड खाली लाइटर शेडवर येणार नाहीये. ठीक आहे. हे हार्डली 10 ते 15 मिनिटात वाळून जातं. हा, मी अजून एक गोष्ट सांगितली नाही. मी रिसेंटली युट्यूब चॅनल माझं सुरू केलेलं आहे. तर बेसिक डिकोपाजचं आहे, त्याच्यावर पण व्हिडिओ, एक रिव्हर्स डिकोपाजचा पण मगाशी मी प्लेट जी दाखवली ही, तर याचा पण आहे त्यावर व्हिडिओ. इवन हे कसं बनवायचं हँगर वॉलला लावण्यासाठी ते पण त्याच्यात डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. अजूनही बाकीचे प्रकार करेन मी, पण सध्या मटेरियल खूप कमी आहे लॉकडाऊनमुळे. तर एकदा सगळे स्टोअर्स ओपन झाले, सगळं मटेरियल अवेलेबल झालं ऑनलाईन, की बाकीचे पण मी जे काही प्रकार आहेत डिकोपासचे व्हिडिओज बनवून अपलोड करेन. ओके, डन. सो टेल मी कसं दिसतंय आणि आवडलं का हे सगळ्यांना? ग्रेट, रिअली ऑसम. थँक्यू. म्हणजे काय म्हणता येईल की खरंच खूप मेहनतीचं आणि डेडिकेशनचं काम आहे. लाईक थँक्यू. यू हॅव टू कन्सिडर एव्हरी स्मॉल ॲस्पेक्ट अँड ऑफ इट. आय गेस सगळ्यांना आवडलेलं असेल, आणि लाईक आय गेस बेसिक गोष्ट हो, कळलेली असेल की कसं होतं आहे कसं करायचं. आणि काय हा होत आहे. तर आय गेस क्विकली कोणाला काही हा, क्वेश्चन्स. विचारायचं असेल तर इथे लगेच इथे विचारा. क्वेश्चन होता की हम्म. आपल्याला मटेरियल कुठे मिळेल एक्सेप्ट दॅट साईट यू टोल्ड, आणि हा अजून कोणी विचारलं होतं स्पेसिफिक ब्रँड्स ग्लू और चॉक पेंट शुड बी युज्ड, और हे 2 क्वेश्चन्स होते. हो हो, सांगते. मोडपॉज जो मी हा म्हटला ना, तर हा शक्यतो सगळ्याच वेबसाईट म्हणजे इव्हन फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळ्यावर अवेलेबल आहे. हा इट्सीबीसी मध्ये मिळत नाही, कारण इट्सीबीसी मध्ये त्यांचा वेगळा ब्रँड मिळतो, तो वापरू नका, लिटिल बडीचा. म्हणजे हा त्या लिटिल बडी सेम ब्रँडचा ऍक्च्युअली मी चॉक पेंट वापरते. पण कसं कसं तो काही काही ब्रँडच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी नाही चांगल्या आहेत. तर तुम्ही लिटिल बडीचा चॉक पेंट हा सुद्धा अमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, इट्सीबीसीवर आहे, कनेक्ट फॉर यू वर आहे, आणि आणखी मला आठवलं तर मी करेल नंतर शेअर. तर चॉक पेन शक्यतो लिटिल बडीचा वापरा. दुसरे पण आहेत त्याच्यामध्ये ब्रँड आणि भरपूर व्हरायटीज आहेत. आणि मोड पॉच जो आहे हा सुद्धा, हा जवळजवळ हा इट्सी बिट्सी सोडून सगळ्या साईट्सवर अवेलेबल आहे. इवन मला वाटतं हे आपलं भास्कर आर्ट्स म्हणून चिकपेटमध्ये जे शॉप आहे त्यांच्याकडे पण आहे, किंवा रिलायन्स कमर्शियल स्ट्रीटवर जे ह्याचं आर्ट मटेरियलचं शॉप आहे, रिलायन्स फाईन आर्ट म्हणून, तर त्यांच्याकडे व्हरायटी ऑफ मॉड पॉज आहे. म्हणजे हे जे फॅब्रिकचं मी मगाशी दाखवलं, पण आता ह्या मोठ्या बॉटल्स आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला छोट्या छोट्या मिळतील. जसं म्हणजे आता मला जास्त लागतात वर्कशॉपसाठी म्हणून मी मोठ्या आणते. तुम्हाला हव्या तर तो अगदी छोट्या छोट्या बॉटल रिलायन्स मध्ये आहेत, भास्कर मध्ये आहे, किंवा आणखी मला वाटतं इंदिरानगर मध्ये आहेत 1-2 आर्ट अँड क्राफ्टचे शॉप. तुम्ही सपना बुक डेपो मध्ये पण चेक करू शकता, तिथे पण बऱ्यापैकी आर्ट अँड क्राफ्टचं मटेरियल मिळतं. तर तिथे सुद्धा हे मिळेल मोड पॉच. त्याच्यानंतर चॉक पेंट तर मी सांगितलं, आणि बाकी अक्रेलिक पेंट तर मला वाटतं इझिली बऱ्याच ठिकाणी असतात. ब्रश कुठलेही वापरू शकता, ब्रश तसं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. आणि इव्हन डिकोपाज पेपर, नॅपकिन. एक अजून एक आहे, सॉरी मी सांगायला विसरले, बँगलोर मध्ये आहे एक लेडी,
तर त्यांचं स्वतः म्हणजे सुद्धा हे शिकवतात आणि त्यांचं स्वतःचं ऑनलाईन स्टोअर आहे mrmuffin.in म्हणून. मी शेअर करते. तर त्याच्यावर सगळं ह्या त्या डिकोपासचं म्हणजे हे जे असे बेस आहेत ह्याचे पोस्टरचे, तर त्याच्यामध्ये सगळे शेप मिळतात. फ्लोरल शेप आहे, सर्कल शेप आहे, किंवा अजून बरेचसे ट्रे मिळतात त्यांच्याकडे, किंवा टिश्यू पेपरचे बॉक्स असतात वुडनचे, MDFचे. आणि हे जे आहे डिकोपॅचचे टिश्यू, त्यांच्याकडे हे हे सगळं मटेरियल मिळतं आणि एक साधारण मला वाटतं 3-4 दिवसात घरी येऊन जाईल त्यांच्याकडे जर तुम्ही ऑर्डर केलं तर. म्हणजे मला पर्सनली कनेक्ट व्हा, मी त्यांचा नंबर देईन तुम्हाला ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल तर. आणखी काय होतं क्वेश्चन कपिल? ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. आय गेस अजून कुठले क्वेश्चन्स नाही हम्म. आहे, बट आय गेस ऑल आर आन्सर्ड. सो येस, नाही आहे इथे चॅट बॉक्समध्ये अजून कुठले क्वेश्चन्स नाही आहे. ओके. सो आय गेस अजून काही म्हणजे अजून काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा इज इट? नाही, मला वाटतं बऱ्यापैकी सांगून दिलेले, म्हणजे जे करताना काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, इव्हन मटेरियल बद्दल पण. फक्त बघू आता नेक्स्ट टाइम, म्हणजे मला जर आणखी दुसरं मी विचार करत होते बेसिक स्केचिंगचं किंवा कॉफी पेंटिंगचं, जर झाला वेळ तर आपण एक ते सुद्धा करूया सेशन. येस, शुअर. सो आय गेस सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं मिळालेले आहे. तर आपण विल कम टू एन एंड ऑफ दिस सेशन. सो बिफोर दॅट काही क्वेश्चन आलेला आहे. एक हा हा अंकिता, काय क्वेश्चन आहे? बॉटलचं स्ट्रक्चर, हा बॉटलचं स्ट्रक्चर रॉ ठेवायचं असेल, वेट आय रॉ गेस शी ठेवायचं इज असेल. टाईप. ओके, तर काय रॉ करा, ठेवायचं असेल तर काय करणार? म्हणजे रफ बॉटलचं ठेवायचंय का तुला, का बॉटलच दिसू द्यायची ऍज अ बॉटल म्हणून? अंकिता, इज इट रॉ और रफ? रफ. आय गेस रफ म्हणते. हा, तर हा जो चॉक पेंट आहे मी सांगितलं, तो ऑलरेडी मॅट फिनिश आहे, तर त्यामुळे तसंही टेक्स्चर तर रफच होतं. तर एक करता येईल की तुम्ही जो चॉक पेंट देता तो थोडासा थिक लावू शकता. आणि पण बऱ्याचदा मी सांगते की बरेच लोक प्रेफर करत नाही रफ, लोकांना आवडत नाही, लोकांना स्मूथ पाहिजे असतं. आणि जेव्हा सुरुवातीला तुम्ही करत असता तर होतं अशी लोकांकडून की खूप जास्त थिक लेअर झालेला आहे, मग आता काय करायचं, तर रफ झालेला आहे, तर त्याला काय करायचं, तर एक फाईन सँड पेपर असतो, अगदी फाईन वाला 80 किंवा 120 वाला हार्डवेअर मध्ये शॉपमध्ये मिळतो. तर त्यांनी तुम्ही तो रब करून तुम्हाला पाहिजे तेवढा स्मूथ करू शकता. पण जर तुम्हाला रफ पाहिजे असेल तर तुम्ही थोडा थिक लेअर करा चॉक पेंटचा. त्याच्यानंतर जो तुम्ही स्पंज वापरताय, आता हा अगदी फाईन आहे, तर थोडासा मोठा जो रफ वाला स्पंज आहे, तर तुम्ही फक्त डॅब करताना थोडी मेहनत घ्यायला लागेल त्याच्यासाठी, की तुम्हाला जसा जेवढा रफ त्याच्यावर टेक्स्चर पाहिजे तेवढं तुम्ही आणू शकता स्पंजने. Okay, great. ओके. Thank you. Thank you. So I guess we'll come to an end of this session. Before that, Sonali, thank you very much. येस, थँक्यू टू यू Like, ऑल्सो thanks for आणि sharing this BM ची सगळी टीम. valuable information. Something again, like daily माय sessions. प्लेजर. This is something different, new topic. काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे. So थँक्यू. thank you very much. थँक्यू. And thank you all for joining in. Thanks for your patience. Yes, I guess हो, we खूप have वेळ crossed झालेला आहे. 1.5 hour, but हा. still, like whoever are still there, like 20 people are still there. So thank you very much for your patience and listening to Sonali. So I Thanks. guess इथे आजच्या सेशनला आपण एंड करूया. So let's meet tomorrow in another new session. So thank you, Sonali. Thank थँक्स you all for कपिल. joining in. थँक्स एव्हरीवन. Good या. night. Bye bye. बाय. गुड नाईट. Yeah, bye.